आम्ही फक्त आत पाहतो किंवा बाहेरच पाहतो. पाहिला 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 डोळे भरून पाहिलं. कोणी ज्याला अनुभव आला ते डोळे भरून पाहिलं. आणि माझ्या मनाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आता माझं मन बाजूला जातच नाही का. हां, इतका आनंद झाला. हां, डोळे भरून पाहिला आणि आज माझ्या मनी आनंद झाला. किती आनंद झाला. पूर आला, पूर. किती पूर आला तर समुद्राकडे जाऊन पहा, समुद्राकडे जाऊन पहा किती पूर आला. आता समुद्राचा आणि पुराचा काय संबंध आहे, काय संबंध आहे. हां, समुद्र स्थिर आहे का उचमळतोय. हां, स्थिर बी आहे, उचमळत बी आहे. दोन्ही बाजू आहेत. एका ठिकाणी स्थिर दाखवतो, सपाट आहे. एका ठिकाणी असं उचमळतो तर लाटावर लाटा, लाटावर लाटा. पार तुमच्या दारात बी येतं. तुम्ही पहा ना, जराशेरी जाताना तुम्ही द्वारकेला जाताना पहा, तो रोडवर गाडी उभा करा, पहा तिकीटवर लाटा आगला जातात घेऊन कुठवर रस्त्यापर्यंत. मग याचं कारण काय. त्याला सुद्धा आनंद होतोय, त्याला सुद्धा आनंद होतो. मग मला सांगा, ह्या जीवनामध्ये ज्याला कळलं त्याला आनंद नसेल का. पौर्णिमेचा चंद्र आणि समुद्राला आनंद. आता काय संबंध कोणाचा. पौर्णिमेचा चंद्र आणि समुद्राला आनंद होतो. प्रत्येक पौर्णिमेला चंद्र उगवतो, पौर्णिमेला येतो आणि आनंद समुद्राला होतो. तसंच आहे प्रत्येक ठिकाणी जीवनामध्ये भक्ताचा आणि साधूचा संबंध यावं आणि दोन्हीची भेट झाल्यानंतर उलटून यावं. काय तर त्या आज त्यांच्या दोन्हीच्या आनंदाला परिवार नाही, सांगता येणार नाही. किती आनंद. तर दोन्हीच्या पोटात मात नाही एवढा आनंद. भक्त भक्ताप्रमाणे आनंद लुटतोय आणि साधू साधूप्रमाणे आनंद लुटतोय. दोघांना आनंद होतो का. तुम्ही अजून एक प्रमाण तिथं जोडता येईल. काय जोडायचं आहे आपल्याला, आपल्याबद्दलचं नाही. आईची आणि लेकराची गाठ झाली तर आनंदाला काय होतं. नाही, दोघांना असं होतं का, तिकडून ते पळत आहे इकडून हे पळत आहे आणि दोघांना एकमेकाला मिठी मारून ती आई मुके गेली आणि ते बाळे असं तोंड करून राहतं का. आनंद झाला, आई सापडली, ती म्हणते लेकरू सापडला. तसंच भक्त आणि देवाचं साधूचं असं लक्षण आहे. आणि देवाचं आणि भक्ताचंही नातंच येत आहे. ही अनुकूलता पाहिल्यावर देव कुठे जरी असेल तरी कुठे येतो, कुठे येतो. भक्ताचे जे काही अस्तित्व आहे तिथे येतो. आपल्याला पुरावा देऊन सांगितला. काय काय पुरावा दिला तर म्हणे भक्त गाती जेथे, भक्त गाती जेथे. नारदा मी कुठे असेल, मला कुठे शोधा. जिथं भक्ताचं गाणं चालू आहे, जिथे भक्ताचा आनंद चालू आहे तिथे मी जातीने उभा आहे. परितयापाशी पांडवा मी हरपलो दिवसावा. नाही, जिथे नाम घोष मरवा करती माझा. हां, जिथे माझं नाम घोष चालू आहे तिथे मी हरवलेला सापडेल. बाकच आहे. आता मला सांगा, आत्तापर्यंत धुंडी चालू आहे का. तो त्याच्यापुढून तो त्याच्यापुढे. आज मी त्या ठिकाणी गर्दी आहे. कुठे कुठे आजचं महत्व काय आहे. शिवाची अवस्था पाहायची. कोणाची. कोणाचं आज महत्व आहे. शिवाचं महत्व आहे. ते कोणी पाहिलं. उमेने पाहिलं आणि उमेला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या पुढे त्यांनी त्याशी लग्न बी केलं आणि एकरूप होऊन आणि त्याच्याकडून हे सगळं पार 7-12 काढून घेतला आणि त्या 7-12मध्ये ती सामील झाली आणि ते माझ्या जगाला वाटप झालं. दोन्हीचा संगम आणि तिसऱ्याचा लाभ. तिसऱ्याचा लाभ, दोन्हीच्या विचारात तिसऱ्याचा लाभ आहे. म्हणून 102 मला. म्हणून देव म्हणतात मी एकटा वैकुंठवासी जरी मला तेवढी पद असेल किंवा तेवढी माझी मालकी हक्क असेल तरीसुद्धा मला किंमत नाही का. हा विचार घेणे देण्याला मला कोण आहे. आणि म्हणून त्यांनी मागं पाहिलं
आणि शक्तीला जागा केलं. काय केलं? शक्तीला जागा. त्याच्या शक्तीला जागा केली. त्याची शक्ती कळली का तुम्हाला? शक्ती कोणाची बोलतोय तो? शक्तीची बोलतोय. शिवाने हो, शिवाला शक्तीची गरज आहे आणि शक्तीला शिवाची गरज आहे. आणि म्हणून दोन्हीचा संगम झाला. केव्हा? दोन्हीचा संगम केव्हा होतो? एकमेकाचा विचाराची आटास केला तर. पण कुठली गोष्ट हट्ट घेतला ना तर तो पूर्ततेला जातो. हट्ट घेतला पूर्ततेला जातो. तसं साधू संत मात्र एकच करा, फक्त हट्ट करा. कशाचा? सतत हट्ट करा. कशाचा? आपल्या जिव्हाळ्याचा, आपल्या सानिध्याचा. जर तसं जर हट्ट केला तर हट्ट करणारा, हट्ट पुरा करणारा तयार होतो. तिथे काय होतो? तयार होतो. मात्र तो लांब होता का? तो नाही का? बरं, आता तो बोलणारा आहे, हट्ट करणारा आहे, त्यात तो नाही का? हट्ट करणारा आहे तोच आहे, हट्ट करून घेणारा आहे तोच आहे, आणि ज्याचा करायचा आहे तोच आहे. पण करण्याकरता योजना विभागल्या गेल्या आणि त्या विभागलेल्या परत एकवट आहे. आता आपली तीच अवस्था झाली आहे ना. जन्माला ते याच्या अगोदर पोटामध्ये भजन करतच होते, विसरले होते. करत होते. हो, पण बाहेर थोडे घसरले का? स्वभावताचं भजन का नाही? गाणे असे किंवा का नाही? अशी अवस्था होती की नाही? पण काय झालं? थोडं बिघडलं अजून काही शुद्धीवर आले आले तिथं सांगा. नाही बुवा, बराच बदल झाला म्हणून नाही, अजिबात नाही, बदलच झाला नाही. का? शुद्धीकरणची अवस्था आहे. तो बदल होण्याकरता काय केलं पाहिजे? आपला सुरुवातच अशी आहे का त्या देवाला पाहायचं असेल तर सगळं देव नटून थटून आले, पण तो आनंद लुटायचा असेल तर जोपर्यंत कृष्णाचा आपला संवाद आपल्याला तो आणि जाणीवेत येत नाही तोपर्यंत आंधळापणा. जरी सूर्य असेल तरी कृष्णाचा जर नाही का संबंध येत नसेल तर सूर्यसुद्धा तिथं आंधळा आहे. का? सूर्याला चालवणारा तो आहे. पहा, 3 प्रमाण दिले त्यांनी. काय प्रमाण दिले त्यांनी? लक्षात आलं सगळ्याचे का नाही? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, असा मी जगाला चाळीचा. म्हणजे सगळं सूर्य सुद्धा माझ्यामुळे चालतोय. मग सूर्याला घेऊन बसले तर मी नसेल तर? म्हणून ते म्हणतात सूर्य जरी उगवला तरी मला जवळ नसेल घेतलं तो आंधळा आहे. आणि बरोबर आहे, चुकीचं काय सांगता येते? आपलं हेच आहे, मला सगळं माहिती आहे, मला सगळं माहिती. पण साधूने सांगितल्या व्यतिरिक्त काहीच काय माहिती आहे आपल्याला? साधूने रीत दाखवल्याशिवाय काय माहिती आहे आपल्याला? आहे का माहीत नाही. आणि तसं ते सांगतात ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आहे, पण एका बिन एक कामं नाही का? आणि म्हणून सूर्यप्रकाश जरी आहे तरी तो हाकदारी कोणाची आहे किंवा त्याला चालवणारी शक्ती कोणाची आहे किंवा आपल्याला पाहण्याची शक्ती कोणाची आहे, ते बोलवण्याची शक्ती कोणाची आहे? हां, नाही का? दोन्ही बाजूने तोच आहे का वेगळा आहे? ज्याला पाहायचं तोच आहे, पाहणार आहे तोच आहे, आणि पाहण्याकरता योजना आहे तोच आहे. ही तिरपुटी तो आहे आणि या तिरपुटीने आपला अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. मग तो कुठे घ्यायचा आहे? ह्याच बाजूला कुठेतरी ह्याच ते आणि भोगू मुक्त अवस्थेचा सोहळा. मुक्त म्हणजे काय? मुक्त म्हणजे काय? आता कुठली चिंता नाही. चिंता ती पळाली गोकुळा बाहेर अवघेची वितरित देव केले. मला काय बनवलं आता साधूने? काय बनवलं? देव बनवलं. आता देव झाले आपणच का? अवघेजन. म्हणजे त्याला स्वतः देव झाला एवढाच अनुभव नाही. अवघ जिकडे पाहिला तिकडे देव दिसायला लागला. काय झाला? देव झाले अवघेजन. पुढे गुण दोष हरपले. काय झालं? ते जे काही माझ्याकडे पाहून देत नव्हते, अडचणी येत होत्या, ते हरपले. म्हणजे काय झाले? दूर केले. आणि म्हणून अवघे 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 झाले देव.
देव झाले अवघेजण. आणि हे अवस्था भोगण्यासाठी हे ओव्यांचे पुरावे आहेत. कृष्ण काय सांगतोय, कृष्ण काय चीज आहे. कृष्ण म्हणजे नुसता कुठेतरी सोंग सजलेला कृष्ण नाही. आता आपण पाहतो कृष्ण कृष्ण म्हणजे पहा ना, आली ना काय अष्टमी आली का मग तो याचा बनवितात. कायचा बनवितो भाऊ? दुसरं दोन नाही का ठेवतात पाण्यात, काय जा का नाही सोंग, त्याचं सोंग डुप्लिकेट. आता तो कृष्ण का? अहो तो लीला केला त्याच्याही पलीकडचा कृष्ण. गोकुळामध्ये लीला करतो ना त्याच्या पलीकडचा कृष्ण. आता त्याच्या पलीकडचा कृष्ण तो भक्ताने आणि त्याला जवळ केलं. भक्ताने त्याला जवळ करून आपल्याचा करून घेतलं. काय केलं? आपल्याचा करून घेतलं. सांगितलं आता इथून माझ्याजवळून कुठे जायचं, हाकदारी गाजवली. कोणी? भक्ताने. कुठल्या भक्ताने? आता हे आपण ज्याला पाया जातो तो भक्ताच्याच बरोबर आहे. तो शब्द खालीच आहे का नाही? अजून आहे का नाही? जसं आहे तसंच आहे का नाही? पण म्हणतात आम्ही कुठे गेलो होतो? पंढरपूरला. का भक्ताच्या घरी गेलो होतो म्हणतात का? मग भक्ताच्या घरी जावं का पंढरपूरला जावं? कुठे गेलो होतो तर म्हणजे पंढरपूरला. पण भक्ताच्या घरी गेलो होतो कारण तो भक्ताच्या घरी आहे. भक्ताचा कैवारी शिरारी उभा हा विटेवर उभा आहे. मग त्याच ठिकाणी का आपल्या सहित विटेवर उभा आहे. आता आपण पाहतो की विटेवर म्हणजे त्याच ठिकाणी तो जो उभा आहे त्याच ठिकाणी पाहतो. ह्या ठिकाणी नाही का? आता बोलतो तो आहे म्हणूनच बोलतो का नाही म्हणून बोलतो? आहे म्हणून बोलतो. आणि त्याचा आपला संबंध इथून असला पाहिजे तेव्हा इथलं तिथं सूत्र जमल. आणि इथला सूत्र जमणार मग आतही हरी बाहेर हरी. चला पुढे. श्रीकृष्णाचे मुखकमल पाहताच सूर्याच्या डोळ्यावरचे पट्टल निघून जाते. काय सांगितलं? निघून गेले. मग सूर्य स्वतः सर्वांगाने देखना झाला. कोणामुळे? श्रीकृष्णाचे मुखकमल. कृष्णाच्या आणि संगतीमुळे. संगतीला एवढा महत्त्व आहे, संघाला एवढा सर्च. म्हणजे आपण नेहमी सांगतो काय बुवा पुराबायाला तर संत चरण रज लागता सहज तरी बदल काय होतो? असलेलं आवरण दूर होते. आवरणाचा सांगपता राहत नाही का? वासनेचे बीज जळून आणि मग ही जी आडपडदा बाजूला गेला तर मग आपल्याला आनंद लुटता येतो का? मग रामनामे उपजे म्हणजे हे लगेच समजून येतं. त्यामध्ये लगेच माणूस जवळ जातो नाही का? मग रामनामे उपजे आवडी सुख गडबडी. आता सुखाचा आणि आपला संबंध केव्हा येतो? रामनामाचा छंद घेतल्यावर. रामनामाचा छंद पण तो ह्या दोघांचं सानिध्य एक झाल्यावर आणि मग रामनामे उपजे आवडी सुख गडबडी. पुढे प्रमाण काय सांगतात बा? तुका म्हणे नाम कसं आहे? सुलभ सोपं आहे. सुलभ आहे, सोपं बी आहे. पण पूर्वी एवढा अटाच करत कोटी यज्ञ करत होते. नाथ बाबा सांगतात, मला माहीत नाही बरं का. नाथ बाबा सांगतात किती यज्ञ? कोटी यज्ञ करावं लागत होते. एका यज्ञाला कमीत कमी त्या काळात काही कोटी खर्च. एका यज्ञाला काही कोटी खर्च. तर असं कोटी यज्ञ. आता आपल्याला एक यज्ञ सुद्धा आज करता येईल का? एक यज्ञ तेव्हा ते कोटी यज्ञ करत होते. तेव्हा कुठंतरी सारा मिळाला तर मिळत होता, तरी पण थांबता नाही. पण आजचा अनुभव असं सांगतात जाणत्याचा बरं का, ज्याला जाण झाली त्याचा अनुभव असा आहे. त्या काळात तो कोटी यज्ञाची ताकद आणि ते आजमावत होते, त्याचा वापर करत होते, तरीसुद्धा एवढा मोठा लाभ होत नव्हता. मग एक हरिनाम जपता एक हरिनाम पाहता. आता आपल्याला हरिनामावर आणून ठेवलंय. तेव्हा यज्ञ करावं लागत, ते तप करावं लागत. कालच झाला विषय ना, काल विषय झाला. तेचाल योग, द्वापार योग आणि सत्ययुगची
आणि आता कलीमध्ये आलोय आपण, काल कलीपर्यंत आलो आपण. हे 3 युगामधले पाहिलं त्यांनी किती अडचण आहे. आणि या 4थ्या युगामध्ये हरीच्या नामाने उद्धार होतो. हरीच्या नामाने हो कलियुग उद्धार हरीच्या नामे. एवढी या कलियुगामध्ये पावर आहे. पण नेमकी माणसं कलियुगात बिघडले. जाणते बरं का, नेमके नाही, जाणते बिघडले का, वाहून चालले का. तर नामाचा विचार काही आता काल तो विषय होऊन गेला. काय नाही, आता आम्हाला काय काम आहे बसायचं? आम्हाला काय काम नाही बसायचं. मला सांगा, चिंतन होत नसेल तर, चिंतन चालू नसेल तर, खंड होत असेल तर, खंड होत असेल तर, अखंड नुसतं बोर्ड का आपल्याकडे सत्ता बसला अखंड का खंड, काय बोर्ड काय लावतात? अखंड. आणि 7 दिवस झालं का खंड. तसं आपलं चाललं. आपल्याला साधूने काय सांगितले? अखंड चिंतन रोबाच आपलं खंड का खंड. आपलं जाणत्यांचं, आपलं लोकांचं जाऊ द्या. लोक काय करतात ते गेलं नाही आपल्याला. पण आपला उद्धार झाला का नाही, आपल्याला कळावं का नाही? आपला उद्धार व्हायला पाहिजे का नाही? मग आपला उद्धार म्हणजे काय? इकडून पैसे भरले का मग इकडे उद्धार, असं घेतला वसिल्यावर वर चढून असा. काय ते पोरं नाही का आता ते काय करून घेतात, परीक्षेला बसले काय घेतात, कापी करून येतात आणि कापीवर पास होऊन घेतात. पण पुढे वेळ आली आणि तिकडे चेक इनला जातात. पुढे जातात आरटुकडे परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तिथे गेल्यावर आता याने अभ्यास उत्तर असेल काही त्याकडे. मग तो काय करतो? गेट आउट. का? अभ्यास केला नाही. तसं इथे आपला अभ्यास होत नसेल तर काही किंमत नाही. अभ्यास केला नाही तर काही उपयोग नाही. मग अभ्यास करण्यासाठी ही शेवटची पाळी आहे, मनुष्य एक जन्म. इतर योनीमध्ये आपण फेरफटका मारीत आलो, त्यात काहीच करता आलं नाही. पण आत्ता खंड होता का मग? आणि खंड होत असेल तर नाही, म्हणजे मनुष्य योनी कारणी लागेल का फुकट जाईल? मग ह्या कारणासाठी ह्या विचारासाठी आपण काय केलं पाहिजे? खंडचिंतन केलं, भजन केलं पाहिजे, सतत भजन केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल परत असं म्हणाल, बाबा तुम्ही म्हणता सतत भजन केलं पाहिजे, मग आमचं पोट काय म्हणेल? तुमच्या पोटाला काहीच होणार नाही. ते बी बरोबर. तुमच्याच नाही, याच्यात सुद्धा काहीच होत नाही आणि तुमच्याही काहीच होणार नाही, कोणाच्याच काही होणार नाही. पण आपल्याला संशय झालं काय? संशय कोण? जर आम्ही नाही केलं तर मग होईल का? संशय कोण टाकेल? शंका आहेत बरं का, माझ्यासहित बरं का, बरोबर शंका आहेत. पण आपण काही नाही केले तरी करणारा कोण आहे? आपण आहे का? आपण करतो का? कोण करतोय? मला सांगा. आता थोड्या दिवसात आपल्या आजीपंजी होते तोपर्यंत आपण जगत होतो. आता मेलो ना, आहेत. ते म्हणत होते आमच्यानंतर तुमचं कसं होईल, असं म्हणायचं ना असं. पण ते पुढे तुमचं कसं होईल? आता कसं होईल ते 7-12 कोणाकडे आहे? आजीपंजींच्याकडे आहे का त्यांच्या बापाकडे आहे? त्यांचाही बाप होता का नाही? पण तसं आता सांभाळणार कोणतरी आपलाही बाप आहे की नाही? मग ते कोण सोडविना? मग तो जर सोडवणार आहे तर त्याला जर आपण रोज डवतळीत राहिलो तर काय होईल भाऊ? तो आपल्याला सोडील का? आणि तो जर सोडीत नसेल तर आपण वाया जाणार का? मग जिथे जावे तेथे तो माझ्या संगे. बरोबर आहे काय? अशी जर संगत ठेवली तर काय होईल? नाही, दुसरी बाजू अजून जे काही कर्तव्य पार पाडायचे ते तेच म्हणून पार पाडायचे, आपलं म्हणून नाही. आपलं म्हणून पार पाडायचं तर गोष्ट खावा लागते. कोणी असू दे, आपलं आहे का? जे करतो ते आपलं आहे का? आणि आपण करणारे आहोत का? करणारे आपण नाही आणि करायचं ते आपलं नाही. कोणाचं आहे? इथून तिथून 7-12 कोणाचं आहे? हे पाठीचे तो कोणाचे आहेत भाऊ?
पाच तत्व कोणाचे? कोणाचं आहे? भगवान. देवाने निर्माण केले का नाही? हो. हे देवाने निर्माण केले, याचा मालक कोण आहे? देव. बरोबर आहे. मग हे सांभाळणारा तो आहे, याला आज्ञा करणारा तो आहे, याचं पालन तोच करतो, याचं सगळं कार्य तोच करतो. मग इथून तिथून त्याचं आहे का आपलं आहे? त्याचंच आहे. मग त्याचं म्हणून आपण त्याचं वाहून त्याचं काम करायचं, हमाल म्हणून काम करायचं आहे. त्याचं म्हणून आपण हमाली करायला पाहिजे. आपण मालक होऊन करत असेल तर घोटाळा होईल, होईल. आणि मालक होऊन करण्याचा प्रयत्न करू नये, कोणी असू द्या का. तर भगवंत तेच अर्जुनाला शिकवतोय, भाऊ हे दादा, अरे तू तुझं म्हणून करतो ना, तुला असं वाटतं यांना मारलं का माझं नातं कुठं मरल, मला पाप होती, नाना त्याचा त्रास मला होईल, असं तो म्हणतोय. आता मला सांगा, दोघांमध्ये मध्यस्थी कोण आहे? कोण आहे? भगवंत. दोन्ही बाजूला कोण आहे? भगवंत. शरीर गेला तरी तोच. आणलंय त्याने, गेलं तरी तोच घेऊन जाणार आहे, बरोबर आहे. बरोबर. आणि शिल्लक राहिलेली अवस्था ती तोच भोगणार आहे. राहिलेली अवस्था परत दुसरीकडे त्याचा भोग घेणारा तोच आहे, दोन्ही बाजूने. मग कोणाचं काय? म्हणून अर्जुना, अरे सगळं मी म्हणून कर, माझं म्हणून कर, बरं काय होते पा. पण अर्जुन ऐकतोय अर्जुन, बरं का. अर्जुन ऐकतो का? अर्जुन बरं का, ऐकतो का? अर्जुनाला अजून समजा बरेच गोष्टी म्हणतात, अर्जुनाला एवढं सांगतोय पण ऐकत नाही. आता अशी अवस्था आहे का ती? अर्जुन समजुतीचा माणूस आहे. ती काय लेवल आहे? अहो ज्याच्या रोमातून ध्वनी चालू आहे तो ऐकत नाही का? त्या द्रौपदीलाच माहिती आहे काय त्याची अवस्था आहे ती. कोणाला? ज्याच्या जावे त्याच्या वंशी तेव्हा कळेल. नाराजीला थोडासा घाम आला होता ना. देव म्हणे, अरे आपल्याला भक्ताकडे जायचं, भक्ताकडे मी नाही का बघतो, याला पाहिजे मस्त करेन. म्हणजे देव माझ्यापेक्षा अजून भक्त म्हणतो, म्हणजे माझी तुलना कमी. बापरे, थोडंसं वाकडं तिकडं तोंड केलं तेव्हा नाही पाहिजे, याला झटका बसला. म्हणजे याच्यातला अजून काटा गेला नाही. देवाला सगळं कळतं ना. काटा घालवायचा असेल तर काय करावं लागेल? कुठेतरी झटका न्याकरता युक्ती परियुक्ती केली पाहिजे. आणि मग थोडे दिवस जाऊन दिले, विसरून पडला, आणि मग परत एक दिवस म्हणजे त्याला थोडं फेरफटका मारून मग त्याला म्हणे चांगली गोष्ट आहे. आता याला असं वाटलं फेरफटका मारल्यानंतर म्हणजे काय, पुढचेच फिरून मला परत जागेवर आणतील. आणि जागेवर नाही आणायचा, तुला जागेवर मोकळा करायचा आहे. तू जागा सोडलेली आहे, भ्रांती झालेली आहे, ती भ्रांती आड आहे, आणि त्या आड आलेल्या पडद्याने तू झांगवलेला आहे. आणि म्हणून घेऊन गेले, पाहिजे तर बाप रे बसलेलो, तरीसुद्धा थोडासा काटा वाढेलच, कारण काटा लवकर निघत नाही. हो, सल राहतो. आपल्याला दिसतंय टाकलं याने टाकलंय, पण ते राहतो. आणि मग पाहिलं, द्रौपदीने पाहिलं, ठीक आहे बसा. आणि सांगितलं तेव्हा थोडंसं, आता हे तर टाकता येत नाही, हे तर व्हायलाच पाहिजे. हे टाकलं तर तुझा माझा संबंध जो आहे तो जिव्हाळा तुटून जाईल. त्याच्याकरता तू ये, आता माझी बाजू तू राख. देव म्हणजे हरकत नाही. आणि मग यांना पाणी आणून दिलं, चहा बनवायची तयारी केली. तोपर्यंत देवाने थोडंसं सांगितलं, नाराजी मला सुद्धा लग्न जाते, तुम्ही करता मला बी सांगता का? म्हणजे काटा आहेत का नाही? आणि मग देवाने सांगितलं, आणि ऐक जरा ये ना, मला जाऊ देऊ द्या, मग परत घेतो. आता हा गेला पुढे देव बाजूला उतरले, याला करंट लागला, असा करंट लागला तर बल्ब इजून गेले. काय? खराब बल्ब इजूनच गेले. आणि उत्तम अवस्था तयार झाली. बापरे, देव सांगत होता माझी टूट पेटत नव्हती. मला असं वाटत होतं माझ्यासारखं फक्त कोणी नाही. आणि मी एक फोबाडानं बोलत होतो, तर मला एवढा
तेव्हा हे सगळं अंग हे पाना रोम रोम बोलतात. काय मौद असे भ्रांती केव्हा झाले? प्रश्न उत्तराचा संबंध जोडला. जुळता मिळता होतो तेव्हा. हो. आणि तीच गोष्ट त्याला समजवलं, सांगितलं तेव्हा बापरे. आतापर्यंत मला असं वाटत होतं, समजलं ना? हो, असं आहे. आत आणि बाहेर हरी देव, आत आणि बाहेर आनंद, आत आणि बाहेर असला पाहिजे. आत बाहेर जर आनंद असेल तर काय म्हणजे परिवार आहे का त्याला? त्याला अखंड भजन म्हणतात. आताही चालू, बाहेर चालू. आताही हरी, बाहेर हरी. हरीने कोंडले, कोंदलं म्हणजे थोडी सुद्धा जागा रिकामी नाही, हवा निघा सुद्धा जागा रिकामी नाही, अशी अवस्था आहे. हा एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. आणि तो आनंद आपल्याला मिळावा असा संकेत साधू संतांचा अनाधिकालचा आहे, आत्ता नाही. आणि तो आनंद प्रत्येकाला वाटेला यावं त्याच्याकरता हा निरोप आहे. बोला पुढे. हे देव तेवढ्याकरता जवळ येत आहे, देवाला पाहण्याकरता. तिन्ही अग्नी गार्हपत्य दक्षिण व आव्हानीय हे जात्या तेजपुंज खरे, पण दुराने जातून गेले होते. काय झालं होतं? धुराने धुऱ्याने जागलं होतं. काय? तिन्ही अग्नी तीन प्रकारचे अग्नी आहेत. जात्या तेजपुंज खरे, बरोबर आहे. पण दुराने व्यापलं होतं, कारण वल्ला वाळे असे होते ना, त्यामुळे त्याचं म्हणजे अग्नी बाहेर निघत नव्हता. निघत होतं काय? दूर. आता तिन्ही अग्नीच आहेत, पण कशाने झाकले होते? जात्यान म्हणजे त्या धुराने झाकलेले होते, म्हणून अग्नी दिसत नव्हते. पण अग्नीशिवाय धूर आहे का? नाही. धूर निघत म्हणजे अग्नी आहेत का? नाही, पण बाह्य दिसत नाही. आणि म्हणून काय करतात ते? तिन्ही अग्नीच आहेत, पण काय म्हणले? त्यांनी कृष्णाला पाहताच त्यांच्यावरचा दूर जाऊन ते मूळच्या तेजाने उजळले. काय झालं मग? अशी अवस्था असल्यामुळे त्यांना असं वाटलं असे सूर्याच्या प्रकाशाने आम्ही आनंद लुटू, पण जोपर्यंत कृष्ण अजून भेटत नाही, कृष्णाचा संबंध येत नाही, तोपर्यंत त्या प्रकाशाचा अनुभव येत नाही. तो प्रकाश आपल्याला भोगता येणार नाही. का? भूक लागली ना, धान्य गरभर आहेत, बरोबर आहे, सगळं आहे, पण पाक करणारी कोणीच नाही. पाक करणारा कोणी नसेल तर त्याच्याकडे पाहून पोट भरेल का? नाही. त्याचे मुके घेऊन पोट भरेल का? अजिबात नाही भरेल का? मग काय? पाक होण्याची गरज आहे. मग पाक होण्याकरता ती सुगरणच पाहिजे. सुगरण असेल तर तसं हे सगळं आनंद मिळण्यासाठी कोण पाहिजे? कृष्ण पाहिजे, म्हणजे सद्गुरूच पाहिजे. सद्गुरू विना ज्ञान कळे ना, आणि हे अक्कल बाजारात मिळे ना. चला पुढे. 8 वसूंचा मेळाही कृष्ण लीला पाहण्याकरता आला होता. 8 वसू. त्याने कृष्ण पाहताच हा केवळ मदनाचा पुतळा आहे असे म्हटले, पण तो मदन श्रीकृष्णाच्या मांडीवर लिलीने खेळताना त्यांच्या दृष्टीत पडला. काय? तो मदन कृष्णाच्या मांडीवर खेळताना दिसला. अश्विनी कुमार स्वतः धन्वंतरी होते, पण ते भवरोगाने अतिशय त्रस्त झाले होते. अश्विनी कुमार श्रीमंताचा मुलगा, पण अनेक रोगाने पिडून गेला होता. त्याला काहीच करता येत नव्हतं. एवढं पिडून गेला होता, तर काय करू? कोण सोडविला त्यातून? कुठला डॉक्टर? असा कोण आहे स्पेशलिस्ट? सांगा ना. आणि मग ती गोष्ट, आणि हळूहळू आता तो स्पेशलिस्ट त्यांना मिळणार आहे पुढे. त्याला कृष्ण दर्शनाच्या योगी तेही एका क्षणात रोगमुक्त झाले. काय झालं? नुसतं कृष्णाला दृष्टीने पाहिलं, स्पेशलिस्टला दृष्टीने पाहिलं, रोग बारावाटा पडून गेला. काय ताकद आहे साधूची? साधू कृष्ण हा साधू आहे, अर्जुनाच्या निमित्ताने साधू आहे. दुसरी बाजू देवाचा अवतार आहे, एका बाजूने साधूचा अवतार आहे. एकाच नाण्याला 2 बाजू आहेत. तशा प्रकारे कृष्णाला नुसतं दृष्टीने पाहिलं तरी सगळा रोग पळून गेला.
मग दृष्टीमध्ये एवढी ताकद आहे. काय दृष्टी असेल? एक गोष्ट सांगितली त्याच्याकरता पुरावा दिला. ओ आपल्याला भूक लागली, आई माई पाना पाचते ना, बरोबर. आई माई पाना पाचते भूक लागल्यावर, आणि मग आपली पीडा नाही, पोटाची पीडा दूर होते नाही का? मग पोटाची पीडा दूर होती. एरवी पोटाची पीडा दूर होत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की हा अंगसंग आणि हे जे काही पोट भरण्यासाठी जी योजना बाहेर आहे, आता आपण तिचा उपभोग घेतो, ती एका योनीमध्ये तो संबंध वेगळा आहे. काय वेगळा आहे? तर त्याला अंगसंगाचा दूध नाही. हां, मग त्यांनी नुसतं नजरेने त्यांच्याकडे पाहिलं तरी पोट भरतात आणि आनंद लुटतात. कासव तिला दूध नाही, पण नेत्राने ती दूध पाजते, म्हणजे पूर्ततात येते. पहा ना, कोणाकडे काय दिले, आता हे इंद्रिय कोण देतोय? हे इंद्रिय कोणाची आहेत? हे सगळी पूर्तता कोणाची आहे? ही सगळी देवाची लीला आहे. आपण नाही म्हणतो का देवाच्या लीला पाहाव्या. आता देवाची लीला म्हणजे काय? देवाने काय काय करून आणि काय काय पूर्तता केली आपल्याला, तो विचार सांगायचा आहे का कथा सांगायची? विचार सांगायचा. आपल्याला देवाच्या लीला सांगायचं का कथा? आणि आमच्याचं आसन पालण्याचं तसं ते सांगितलं जातं. पण देवाने आपल्याकरता काय केलं, किती अभ्यास करून आपल्याला पटवण्याकरता, काय काय रुजवण्याकरता काय काय युक्त्या केल्या, असं काही कोणी सांगतं का? आणि मग आपण आता म्हणजे कुठेतरी वनवा होता, त्या वनव्यातून आता सावध झालोय. आणि सावध झालोय हा अनुभव आणून देतात का? हा अनुभव सांगतात का? जिवंत होता येते गोवाईचं बी, मेलेला माणूस इथं जिवंत होतो असं कोणी सांगते का? माणसं मरतात हे सगळे सांगतात. हो, जिवंत जो आलाय तो मरतो, जो आलाय तो मरतो, आणि ते मरके सांगणारे. पण जो आलाय तो जगतोय असं का सांगत नाही? मरणाच्या दारातून तो वाचतोय, नवे तर अमर होतोय असं का सांगत नाही? सांगतात का? या देवाचंच लीला आहेत का वेगळं काही आहे? देवाचंच कार्य आहे का वेगळं काही आहे? देवाचंच. मग हे का सांगत नाही? हा अनुभव नाही का? माणसं मृत्यूच्या तळ्यातून मोकळे होतात, म्हणजे मेलेले माणसं जिवंत होतात का नाही? हो, आज मेलेले माणसं जिवंत होतात. ज्याला साधना मिळली, जो साधनेत आला, त्या साधनेचा अनुभव ज्याला आला तो जिवंत झाला म्हणून समजायचं. ती लक्षणं त्याच्यामध्ये उमटली, त्या लक्षणाप्रमाणे त्याचा आचार व्हायला लागलं, आणि ते आचार होत असताना काय आनंदाला पूर येतो त्याला. काय त्याला इतका आनंद होतो तर बाहेर पाहणाऱ्याला त्याचा खेद होतो. असं का करतो बुवा तो? पण ज्याला समजला तो म्हणतो त्याचंच बरोबर आहे, त्याचा लिंक बसली, त्याची रांक बसली, तो एक भाग्यवान आहे, आणि म्हणून तो त्या गतीपर्यंत पोहोचतोय. आपल्याला आपली गतीपर्यंत न्यायची असेल तर आपण त्याची कास धरायची. काय करायचं? त्याच्या काशीला लागायचं, म्हणजे संगतीला लागायचं आहे. हो, ज्याला समजलं त्याची कास ठेवायची आहे, म्हणजे संबंध ठेवायचा आहे. आणि म्हणून ते सांगतात आतून बाहेरून आनंद लुटण्याकरता ही रीत आहे, आणि ती रीत आहे कोणाकडे? ज्याला समजला त्याच्याकडे. कोणाला समजला? तर कृष्णाची एक युक्ती सांगितली. कृष्ण दोन्ही बाजूने आहे, देवही आहे आणि साधूही आहे. आणि म्हणून कृष्णाला पाहिल्याशिवाय, कृष्णाचा संबंध आल्याशिवाय तो प्रकाश, त्या आनंदाची लहरी आपल्याला उपभोगता येत नाही. कोणता आनंद? खरा आनंद. खऱ्या आनंदाचा सूर्य उगवला पाहिजे. तो खोटा सूर्य नाही सांगितला, खरा सूर्य. कोणता खरा सूर्य? आज्ञान गेलेली अवस्था, ज्ञान होत असणारी अवस्था, म्हणजे इकडे मला वाटतं 12 व्याजात तो विषय सांगितला, अभ्यासाहून घन पाथा मग ते ज्ञान. त्या ज्ञानाचा सूर्य उगवला पाहिजे, आणि त्या ज्ञानाचा सूर्य उगवला का मग ज्ञानापेक्षा काय म्हणे? ज्ञान जरी समजलं तरी ध्यानाची गरज आहे म्हणे. काय ध्यानाचं हो ना, माणूस ध्यानावर आहे असं हो ना, ध्यानही लागला पाहिजे ना.
अभ्यासामध्ये घन पाडता मग ते ज्ञानाहून ध्यानाची गरज आहे. ध्यानापेक्षा कर्मफल त्यागही करता आला पाहिजे. त्याग याचा मला काही संबंध नाही. मोकलला पाहिजे का नाही? हां. आणि मग एवढा जर त्याग झाला तर मग आनंदाचाच भोग आहे का दुःखाचा आहे? आनंदाचाच भोग आहे. कोठेही दुःखाचा प्लेटच नाही. सगळे पाहिजे तिकडे आनंद रे, आज आनंद रे, एक परमानंद रे. चला पुढे. ऋषभदेव अंगिरस व असाधारण धार्याचे रुद्रही आले. विश्वदेव, साध्यदेव इत्यादी अनेक देवांनी आकाश अगदी भरून गेले होते. आमची गायन कला मोठी अशी गंधर्वाच्या मनात घमेंड होती. गंधर्व पण गाणं गाणार बरं का, पॉवरफुल. तसं गाणं कोणाकडेच नाही. पण एवढा सोर ताल. आता ते गाणार ना, ते काही येणार नाही. गंधर्व म्हणला म्हणजे ऐका कोणी असं सोर. चला पुढे. पण ती कृष्णाच्या मुरलीचे गायन ऐकताच जिरून गेले. काय झाले? एवढा सूर ताल ज्याच्याजवळ, तो मुरलीच्या पुढे काहीच नाही, फिका. त्याचा नुसतं सूर ऐकल्याबरोबर याचं सगळं होतं तेवढं निघून गेले. का ते केल्याचा हंता तयार होती त्याच्या. कारण ते मला सूर आहे, मला फेकाय, माझंच बरोबर चाललंय. हां. आणि यामुळे तो अडकलेला होता. आणि तो मुरलीच्या सबनाने तिथे मोकळा झाला. म्हणून त्या गवळ्यांनी सांगतात, मुरली तुझी गोड काना, बंसी तुझी गोड रे, मुरली तुझी गोड काना, बंसी तुझी गोड, यमुनेच्या तेरे दासी, मुरली कैसी वाजवसी, मुरली नादे बोलवसी, गोपी झाल्या गोड रे, मुरली तुझी गोड काना, बंसी तुझी गोड रे, बंसी तुझी गोड काना, मुरली तुझी गोड रे. इतकी गोड आहे, इतकी गोड आहे. त्या गोडीच्या नादाने अहो गाई वासरांना समाधी लागत होती अशी मुरली. आणि ती मुरली तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली. ती मुरली तो दोन्ही ऐकता. हां, ऐकता वेणूचा नाद असे गवळण म्हणते. हां हां, का नाही? एक गवळणीचा अनुभव आहे. हां, त्या वेणूचा नाद ऐकला आणि मी आता डोक्यात राहिले नाही. सांगते, अजून सांगते. बिघडली ती गवळण, बिघडली का घडली? हां, एक सांगते. हां, मुरली बजाने वाले, अरे फ्रांसी सुनाने वाले, हो जरा धीर से बजाना. जरा आम्हाला रस्त्याने चालू द्या तरी. हां, आमचं चालणं व्यापार बंद पडतोय. थांबा जरा. पण थांबत नाही, कारण ती ध्वनी बंद होत नाही. हो, एकदा चालू झाली का ती बंद होत नाही, आणि बंद झाली का प्रयत्न करून चालू होत नाही. अशी होत आहे. चला पुढे. पण ती कृष्णाच्या मुरलीचे गायन ऐकता जिरून गेले. त्यांना दर्शनाविषयी अत्यंत उत्कटा लागून ते क्षणोक्षणी वाट पाहत होते. श्रीकृष्णाने त्यांना सावकाश कृपादृष्टीने सुरस अशी गायन कला दिली. काय दिली? कृपादृष्टीने. नुसतं नजरेने पाहिलं आणि त्या कृपादृष्टीनेच त्यांना सगळी अवस्था पूर्ण करून दिली. ज्याची म्हणजे गोडी लागली होती ती सगळी त्यांना पूर्तता करून दिली. काय न घडेल, काय देणार नाही आता मला सांगा. हां, सगळ्या जीवाचा सांभाळ करतोय आणि तो आपल्याला काही देणार नाही असा शंका आहे का आपल्याजवळ? नाही. हां, मला सांगा, हे सृष्टीची रचना, सृष्टीचं पालन, सृष्टीचं शेवट, सृष्टीमध्ये असणारे कमी अधिकपणा कोण पाहतोय? मग आपल्याला सांगेल का? मग हे त्याचं आहे का आपलं आहे? कोणाचं आहे? आता बरं सगळं त्याचं आहे. आपलं इथे काहीच नाही भंगार, आपलं काहीच नाही. आपण त्याचं होऊन राहायचं आणि त्याचं म्हणून त्याचा वापर करायचा, बस एवढंच केलं पाहिजे. हेच शेवटची अवस्था आहे बरं का. त्याचं म्हणून वापरणं ही शेवटची अवस्था. त्याचं म्हणजे आपणच ते, तो वेगळा नाही. हो, नाही, तेच तोच नटलेला आहे. नटलेली अवस्था आपल्या कळली नाही अजून.
नटलाय म्हणजे काय झालंय, हे सगळं अंगभूत तोच झालेला आहे. सगळं अंगामध्ये रोमाचं तोच आहे. हे सगळं तेच बनलेलं आहे, म्हणजे सोनं तयार आहे. पण आता आपण त्याची माती करून राहिलो, त्याला काय करावं? हां, चांगला विचार केला तर एवढी मान अशी सामुग्री आपल्याजवळ आहे. आणि म्हणून जर पाहिलं तर देवाने काय काय करावं. देव दोन्ही बाजू आहे आपल्या, पण आपण ओळखत नाही. आई तोच आणि बापही तोच आहे. पण आपला सातबारा दुसऱ्याचे नाव, त्याला काय करावं आपण? सातबारा कोणाचे नाव? उपाधीचे आहे. मालकाचे नावर आहे का? आणि मालकाच्या नावावर असलं ना तर उपाधी काहीच होणार नाही. चला, अप्सरा म्हणत होत्या आम्हीच काय त्या नृत्य करणाऱ्या. हा, त्यांनाही थोडा होता का नाही. हां, पण काळिया सर्पाच्या पानांच्या पृष्ठभागावर नाचताना एकाच तालाने त्यांना तात्काळ लज्जित करून सोडले. काय केलं, काय केलं? ही कला कोणाची आहे? हां हां हां, कृष्ण तो कालिया मर्दन करणारी जी अवस्था आहे ती कोणाची लीला आहे? कृष्णाचे कृष्णाची आहे. तो कालिया कोणी तयार केला होता? कृष्णानेच केला होता. खेळायला कोण केला होता? कृष्णाने केला कृष्णच केला होता. होता. खेळून त्याला वेगळं करायचं काम कोणी केलं होतं? त्यांनीच केलं होतं. या सगळ्या लीला कोणाच्या आहेत? कृष्णाचे कृष्णाच्या आहेत. हां, मग मला सांगा, सगळ्या जगाला वीज बाधक होत होतं, कृष्णा त्यातूनच फिरत होता ना? बाजू नव्हतं. कार्यामध्ये प्रमाण सांगतं का नाही? कार्या डोळ्यामध्ये नाग आहे, तो वीज जगाला बाधक होईल म्हणून काय केलं? ज्याला बाजूला काढाय कोण गेला? कृष्ण गेला. आता बाजूला काढला, या बाजूला काढला, पण त्यामध्ये वीज ज्या वेळेला मंथन केलं त्यावेळेला वीज निघालं तर राहिलं. कुठलं वीज होतं? हां, का नाही? अमृत त्यातच होतं विषयात येत होतो आणि विषय त्यातच होतं. पण निवडायचं काम कोणी केलं? म्हणतात. का नाही? एका बाजूला देव, एका बाजूला दानव, बरोबर? दोन्हीने घुसळण केलं. त्याच्याकरता रवी कोण आणि दोर कोण? मोठा तो पर्वत, सगळ्यामध्ये मोठा पर्वत कोणता? मंदाराचल. आणि रवीला दोर वासुकी आहे. आता मला सांगा, ही सगळी कोणाची लीला? हे सगळं कार्य कोण बांधला? कृष्ण तोच बांधला. तोच बनून आपल्याला सगळं करून दाखवतोय आणि परत आपला जसा आहे तसंच राहतो. एवढं सगळं जगाचं सगळं कार्य करू नये. आपला अलिप्त लिप्त आहे कुठे? तर कधी आधार, कधी डॉक्टर, कुठं वकील, कुठे कोर्ट, पुढे काही अडचणी, असं काही आलं? काही ऐकू आलं का? मग मला सांगा, ज्यांनी एवढं तयार केलं आहे त्याला कुठलीच अडचण नाही. आपण काल आलो आहे गरीबोळातून, आपल्या मग अडचणी, भांडणं करणं, कोर्टात जाणं, वकील डॉक्टर मिळवणं, डॉक्टरांच्या पाठीमागं जावं. काहून नाही? डॉक्टरांना सांगितले तिकडे जाऊ नका, ते खाऊ नका. आता तो म्हणतो तिकडे जाऊ नका ते खाऊ नका, आणि तो डॉक्टर मरवतोय, त्याचं काय? तो तुम्हाला म्हणतो तिकडे जाऊ नका, मरून जाल, आणि हा मरवतोय सांगणारा. काय नाही? कधी कधी पाहा ना, असे काही सांगतात, हो तुम्ही आता माझ्याकडे आले, बरं झालं, चांगलं केलं. नाहीतर काय झालं तर मला सांगता येत नाही. काय करत? दम देतात का खरं सांगतात? दम देतात. आता ते डॉक्टर दम देतात. बरं झालं आता आले तात्काळ, आता थोडा वेळ आणलं नसतं ना, काय सांगताय नाही काय झालं. काय झालं सर डॉक्टर? हो हो, भयानक अवस्था होती. काय वाचले नसते तुम्ही. आता असं करा, बाद झाला आता तुमचा काल मारतं, त्या माळा वेळा काढून टाका आणि त्यांना पुसून टाका. मी सांगतो ते करा. बरं झालं, म्हणजे आता हा वाचवी, बरं का? ते वाचणार नाही, हा वाचवील आता त्यांना. मी जवळ होतो त्या दिवशी, रामकृष्ण आली म्हणलो, भाऊ काय सांगतोय, बरोबर का चुकीचं? बरोबर. हा बरं, तसं नाही केलं का? तसं नाही केलं तर म्हणजे काय? काय नेमकं काय? काय नेमकं मला सांगा. आता हा ठीक आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे, हां
आता हा वाचलच का मग? हा मरणार नाही ना. मला दे ना 7-12. हा मरणार नाही. आता हे सगळं काढून टाकलं म्हणजे मरणार नाही ना. आणि मेला तर डॉक्टर काय काय करायचं मला आताच लिहून दे. आताच लिहून दे. बाबा माझ्या हातात आहे का? मग आता इतक्यात काय म्हणला, तू असा कर म्हणजे मी तुला सोडवतो. तुझा हात दाखवत होता ना, मग आता माझ्या हातात त्या तो जर साथ दिली तर मग तो साथ दिला असा आहे ना, साथीचा तू आधार का तोडतो? तो साथ देणार आहे ना, मग त्याची माळ का काढायला तो? त्याचं नाम का बंद करतो? त्याने जर पॉवरफुल ही अवस्था आहे, तुला कळली नसेल तर तू सुद्धा आता माळ घाल आणि ते नाम घे. बरं पहा बरं परिवर्तन होतं का नाही? घातली डॉक्टर ना माळ, आता त्याचं परिवर्तन नाही. कोण होतं माय बरोबर मला काही कळलं नाही. सागर होता तो शेजारला काय नाव होतो समोर, तो लोकमान्यचे समोरचा डॉक्टर. मला घाला ती बाईने त्यांनाच घाला, मला नको. तुला नसेल तर मी याला निघायचं. तुमचा चहा बी नको, चहा बी येणार नाही. हा पाप भाई आली घाला मला समजेल. तसंच आहे ना. खरं खोट्या करतात आणि खोट्याला खरं म्हणतात. तुमचा व्यवसाय खोटा नाही, पण तुम्ही खऱ्याच काय खोटा करायला पाहता तुमच्या व्यवसायाने, ते चुकीचं आहे. याच्यासारखं महत्त्व कुठंच नाही. याच्यावरूनच हे सगळं तुमचा सुद्धा व्यवहार चालला आहे. ते नसेल तर तुम्हालाही काही किंमत नाही. त्या आहे म्हणून हे सगळं पूर्ततेला आहे. सगळ्याच आपलं सुद्धा बोलणं सुद्धा चालणं सुद्धा सगळं व्यवस्थित. डॉक्टर कोणाच्या आधारावर चालतो? त्याला सोडून का नाही, त्याला धरून इथं समजलं पाहिजे. म्हणून सगळ्याची म्हणजे वेगळी करा, पण याचे वेगळी करू नका. का हे काय आहे त्यांचं चौपाळून पहा. नसेल समजलं समजून घ्या, पण त्याचा संघ सोडू नका. नाही संघट म्हणजे असेल त्यांचं सोडायला लागू नका. पाप आहे ते, बरोबर पाप आहे. लय भोगावं लागेल, चांगल्या लय भोगावं लागेल. तुम्ही ऐकलंय ना? ऐकलं नाही पाहिजे. तो एक आठवला मला लगेच. कोण? तो इंद्र, तोच इंद्र. तो दादा देवाला पाहा या मोठेपणात यांना दाखवतो, दार उतर लावतो, हे लावतो, ते लावतो, अप्सरा लावतो, स्वतः येतो परीक्षाला देवाच्या वर. तेवढी कुठे येणार आहे पाहायला? तोच त्यालाच खातवाली ती, तोच आडपाटी करायला गेला. भगा पडली, ऐकूनात ना? हो, चुकीचा विचार करायला लावला, भगा पडली. इंद्र पडली बघा, ऐकूनात ना? का चुकीच्या मार्गाने गेला म्हणून. आता मला सांगा, देव आणि ऋषी हे समान आहेत का वेगळे आहेत? समान आहेत, पण मानायला तयार नाही. का न मानल्याचा परिणाम काय झाला? किती दुःख भोगायला आलं असेल भाऊ. एक थोडासा जर काटा भरला तर पिकला ना तर बाबा 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 लग्न तर टाकतोच, पण सगळ्या अंगाला ताप येतो. संध्याकाळी झोपत या काही तिथं काही माझ्यासारखा डाळ दुखत होते, झोपलंच नाही. तसं एवढं असेल. मग मला सांगा, एक टिचार पडून त्यात जीव पडले असेल, काय होतं असेल? इंद्र पडली बघा. भगा म्हणजे समजलं ना? एवढा डवरा पडला आणि त्यात जंतू तयार झाले. काय मजा असेल नाही? आनंदाच्या लहरी घेत असेल नाही का? किती गोड गोड गोड, किती गोड गोड जेव्हा तुझी करणी, किती गोड गोड करणी नाही का? नारळच पाणी आहे का नाही? हा किती मौज आहे. हा केले कर्म झाले त्याची भोग आली. म्हणून इथे काय सांगितलं? करू नका काही. संत संघाला चांगल्या संगत ठेवा ना. चांगल्या संगती करता ही शेवटची पाळी एक जन्म आहे मनुष्य. चुकली या वर्म घेरा पडे, म्हणून या चुका होता का म्हणे. आपण चुकाच करत राहिलो. चुका केलं ना तर भोग आहे, आणि रिपेअर केलं सुख आहे.
किती सुख आहे. वाढीला लागलं म्हणे सुख घडोघडी वाढू लागले. सुखाला वाढ आहे, सुखाला वाढ आहे आणि ते वाढीचं सुख आपल्याला भोगायचं आहे. म्हणून इथे काय केलं पाहिजे, आतून बाहेरून पिकलं पाहिजे. चला पुढे. ही पक्वदशी आहे आपली, आजचा पक्वदशीचा विषय आहे. तसंच आहे ना भाऊ, आतून बाहेरून. हां, आता या ही बाहेर आली. त्या अप्सरा हिरमुसली तोंडे करून दर्शनासाठी आलेल्या होत्या. त्या नृत्यांगनांनाही रास क्रीडेमध्ये केवळ नेत्र संकेतानेच नृत्यामध्ये तरबेज करून सोडले होते. श्रीकृष्णाला पाहण्यासाठी पाताळातील नागही आले होते. इतकेच नव्हे तर अनेक सिद्ध चारण विद्याधरांचे सर्व समुदायही आले होते. काश्यपादी मोठमोठे ऋषी, आर्यमादी इतर आणि गुहक व किन्नरही आपापल्या गणांसह वर्तमान आलेले होते. अशा विमानांच्या झुंडीच्या झुंडी द्वारकेमध्ये खेटून राहिल्या होत्या. इतके मोठमोठे देव कृष्णाची मूर्ती पाहण्यासाठी आनंदाने आलेले होते. पण काय झाले पुढे पा. श्रीकृष्णाने ज्या अवतार शरीराने अनेक प्रकारची चरित्रे करून दुराचारी लोकांना संसारातून तारण्यासाठी यश विस्तारून ठेवले. जी श्रीकृष्ण कीर्ती लक्षपूर्वक ऐकल्याच्या योगाने खरोखर चतुर्विध प्रायचित्तांची गतीच खुंटून जाते. भक्तिभावाने ज्याचे नाव घेतले असता सर्व पातकांचे भस्म होते. तो श्रीकृष्ण रूपी पुरुषोत्तम सर्व जगाच्या विश्रांतीचे स्थान देवांनी पाहिलं. काय केलं, एवढा रोग जाण्याकरता काय काय करावं लागते, काय लक्षण तयार केली देवाने. जगाचे किती सोपं सांगितलं, किती सोपं सांगितले. त्याच्या आठवणीमध्ये किती किंमत आहे, त्याच्या संगतीमध्ये किती किंमत आहे. अशी ज्या लक्षणं आपल्याला अनुभवायला मिळले, तेवढ्यासाठी कृष्ण पाहायचा आहे, तेवढ्यासाठी कृष्णाची लीला ऐकायची आहे, तेवढ्यासाठी भक्ती भावाचा संबंध ठेवायचा आहे, तेवढ्यासाठी मेळावा करायचा आहे, तेवढ्यासाठी भक्ती करायची आहे, तेवढ्यासाठी आजचा दिवस शिवाची रात्र पाहिजे. शिवरात्र म्हणजे काय, बंधनं नाही, बंधनच नाही, जीव अवस्थाच नाही, या नाव शिवरात्र. तो दिवस आता आहे, इथं बंधन आहे, जीव अवस्थाच संपली, त्याला शिवरात्र म्हणताय. शिव रात्र म्हणजे पूर्ण अवस्था, अशी अवस्था आहे. आणि ती अवस्था भोगण्यासाठी आत्ता जो विषय आपला चालू आहे. बरं पुढे. ज्याच्या शरीराची रेखल्या सरसी ठेवून सूरनारायणमध्येही अत्यंत मनोरम दिसणारा तो घनश्याम पाहून त्यांच्या डोळ्यांना समाधान झाले. ज्याच्या शरीराची रेखल्या सरसी ठेवून सूरनारायणमध्ये अत्यंत मनोरम दिसणारा तो घनश्याम पाहून त्यांच्या डोळ्यांना समाधान झाले. काय झाले, आतापर्यंत ती पाहत नव्हते का, आंधळे होते का, पाहतच होते. पण काय पाहत होते, आता आपली अवस्था तीच आहे. आपल्याला आतापर्यंत जन्माला आल्यापासून काय पाहत होतो, पण साधूने बोध केल्यापासून काय पाहतो. बोध केल्यापासून जे पाहायला मिळते आणि ते जे टिकवणं आहे, ते जे काही टिकवून ठेवणं आहे, त्यामध्ये राहणं आहे, त्याला काही किंमत आहे. तसं भगवंत आणि त्यांनी पाहिला तर ते काय आनंद झाला असेल, सगळं आवडून दूर झालं आणि आनंदाच्या लहरी यायला लागल्या. पण ना ते पाहायला ते त्यांना नुसतं नजरेनं दुरून पाहिलं तर, जवळी तर अजून आलीच नाही, पण दुरून पाहिली तेवढी नाही. आपल्याला जवळ आहे, रोज धक्के मारतो, रोज धक्के मारतोय. कोण उठवतोय, कोण बोलवतोय, कोण चालवतोय, हे सगळं आपल्याजवळ चालू आहे ना. त्याने तो पाहिला आहे, पण आपल्याला रोज साथ देतो. हे साथी आहे, ओळखा सांगतो. नाहीतरी संसार हे फुकट जाईल ना. हा संसार फुकट जाईल ना. माती वाहून किती करू संसार, नरदेव मातीला जाणार, मातीला जाणार, नरदेह मातीला जाणार. हांडा बांडा दौलत झेंडा जाग्यावर राहणार, किती जाग्यावर राहणार. पुढे
नरदेह मातीला जाणं. अजून गाई म्हशी शेळ्या मेंढ्या गोठ्यामध्ये राहणार. पुढे नरदेह मातीला जाणं. मातीला जाणार, माती होणार. मग काय केलं पाहिजे? हं? आपुला तो देव एक करुणे घ्यावा, आपुला तो देव एक करुणे घ्यावा, तेने बिना जीवा सुख नये, येरती माईक दुःखाची जन नाही आदांती अवसान. दुसरं अन्य उपाय नाही, एकच. हे सगळं माईकाच्या नादी लागू नका. माईकापासून मोकळे होण्याचा प्रयत्न करा. हा, माईक बाजूला करण्याकरता कृष्णाला जवळ घ्या. कृष्णाची संगत आतून बाजून ठेवा. बरं काय होतंय पहा, चला पुढे. ज्याच्या शरीराची रेटल्यासरशी ठेवण सूरनरांमध्येही अत्यंत मनोरम दिसणारा तो घनश्याम पाहून त्यांच्या डोळ्यांना समाधान झाले. मुकुट कुंडले व मेखला घातलेली, काशेला जड तारी, पितांबरी कसलेला आणि गळ्यामध्ये वनमाळा असल्यामुळे तो घननिळा अतिशय शोभत होता. आणि ते पाहिल्यावर, बाहेरून पाहिल्यावर एवढा आनंद झाला होता, तेव्हा आतून झाल्यावर काय होता ते? बाहेरून एवढा आनंद होतोय, तेव्हा आतल्या म्हणजे काय आतल्या स्वरूपात किती आनंद असेल. का नाही? आता नाही काय आपण गोष्ट सांगतो नेहमी, बाईने तर तिला आनंद मिळावा म्हणून ती लेकराला नवे कपडे, आंघोळ बिंघोळ घालून नवे कपडे, मग नटवते, काळं लावते, काजळ लावते, नाही का, नवे अजून काही त्याला नवे तर काय असेल ते दागिने बी घालते आणि नटून, आणि मग तो खेळायला लागला का त्याच्याकडे पाहिजे ना, हसते गाली. आता आनंद कोणाला व्हायला पाहिजे? त्याला सजवला, त्याला कपाट आहे त्याला, आणि कोणाला आनंद आहे? पाहणाऱ्याला आनंद आहे, सजवलेला आनंद नाही. बैल पोळ्याचं सजवणारा आनंद नाही, सजवतो त्याला आनंद आहे. आता हा त्याच्या अंगात फाटकी पोपली, बैलाच्या हातात कासरा, बैल असा डवलत चालवतो, हा पाठीमागं ओढत चालला, ठापण पडला, सगळं घसरून निघतोय, पण लोकांना शायनिंग दाखवतोय. आनंद कोणाला आहे? आनंद कोणाला आहे? नाही का? आनंद जो आहे तो आईला आहे, लेकराचा. तसं भक्तात आनंद देवाला आहे. हा जो आनंद होतोय तो कोणाला होतोय? देवाला होतोय. का? माझी लेकरं नटायला लागले, माझ्या आठवणी करायला लागलेत, माझी विसंगती होऊ देत नाही, माझी संगती कायम ठेवायला पाहतात. त्यामुळे मला पुढे ढळता येत नाही, मी बांधण्यासारखा होतोय. आणि म्हणून जनाबाई सांगते, जनाबाई धरला ना, सोडलाच नाही, धरला का? दोरच बांधून टाकला, गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला ना आत विठ्ठल कोणी. आता कोर्टामध्ये नेलं या बंदी खाने टाकलं. आता काय सांगितले त्याने? आता जीव गेला तरी सोडणार नाही. जन्मठेप समजते ना, परत येणंच नाही बाहेर, अशी अवस्था आहे. कुठे आपल्या जीवाची अवस्था आहे. आपला जीव जो आहे तो आता परत बाहेर येणार नाही, आणि तो परत गबाळात घुसणार नाही का? धरीला आता तुला सोडणार नाही, जीवेने सोडी तुला, धनी म्हणे बा विठ्ठला जीवेने सोडी, आता सोडणार नाही. आता तुझा माझा संबंध आलेला आहे, कारण भक्त आणि देवाचा संबंध आलेला आनंदाला पूर येतो. भक्त देवामध्ये अडकतोय, देव भक्तामध्ये अडकतोय. तो त्याला सोडत नाही, तो त्याला सोडत नाही, अशी अवस्था पाहिजे. याला जिव्हाळा म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तो दैवाचा. चला पुढे वेळ किती आहे पाहून घ्या बरं का. तेच म्हणतो ना. हा बरं, चालू दे. तुम्ही मनात, माझं काही नाही, मला काही नाही. तुम्हाला आपल्याला काय माणसं तर इथे पाहिजे. माणसं कुठे गेलेत मलाच काही कळेल. माणसं जाऊ द्या. माणसं हाच घोटाळा आहे.
नेमकं आता किती वाजले निदान किती वाजले 3 वाजून 5 मिनिट. जोशी किती वाजले 3 रामभाऊ काय म्हणला 3 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे. मग मग आता काय करू? नाही म्हणजे नाही आता म्हणजे तो बोलून गेला ते तुम्हाला सांगितलं. हा आता येणं जाणं त्याच्या हातात आहे. पंढरी सांगणार बाबा आहे ना. नाही आपण काय पाहतो आपल्या माणसाची वाट पाहतो इतरांना नाही बोलत आपण आलं सकाळीच आला ना. चला ते आलं. चला 4 पर्यंत 4. हा ठीक आहे तुम्ही सांगा. नाही नाही सांगणार ऐकायला बरं वाटतं. असं कसं म्हणता ऐकून नसतं त्याचा उपयोग नाही आपल्याला ते काय म्हणताय काय म्हणते एकदा वाचावं भाऊ लावण्याचे आणि गुणांचे केवळ भांडारच आणि अवतार मालेतील मुख्य रत्नच असा तो श्रीकृष्ण आणि त्याचे राहण्याचे स्थान जी द्वारका ती साऱ्या देवांनी पाहिली. हां हे सगळं देवाने पाहिलं कोणत्या हे सगळे बाहेर देवतेचीच कुठी गेलो सगळे पाहायला होते आणि पाहता 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 हे सगळं पाहिजे हो लोकांना इतका आनंद झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला. आता मला सांगा सोंग पाहिलं का खरा पाहिला पाहिलं काय पाहिलं बरोबर आहे. आता आपल्याला आपण नाही जातो ना पुढे बालाजीला गेलं ना बालाजी पाहतं ना बालाजी आता तो खरा बालाजी आहे का खोटा तुम्हीच सांगा ना बालाजी बालाजीला पाहायला जातात ना रामाला पाहायला जातात ना पुढे अयोध्येला जातात ना द्वारकेला जातात ना कृष्णाला पाहायला. मला सांगा हे सगळं पाहणं जे आहे हे सगळं फिरणं जे आहे त्याच्यामध्ये जी काय अवस्था आहे ती काय काय नेमकं खरं का खोटं नाही म्हणजे पैसा नाही का त्याच्यात ती एक थोडीशी माणसं बिघडलेली रिपेअर होण्याची अवस्था आहे. त्याला बाबा फेरफटका मारून इथे चिंतन करत नाही म्हणून तिकडे करा तिकडे जर आपण वेगळं तर नाही का काय गोळा करायचं असेल भांगारात गोळा करतात का नाही जाऊन हां कशा करता येते. मग ही जी गोष्ट आहे ही जी समजूत आहे ते म्हणतात ह्या ज्या गोष्टी बाहेरून जो काय आहे त्याच्या जर इतका आनंद झालेला आहे ह्या देवांना तेव्हा खरं पाहिल्यावर किती आनंद असेल खरं. आता पहा ना आपणच आपले देव घेऊन उजळायला जातो एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो का मग ते उजळून आणले याला सांगतो त्याला सांगतो त्याला सांगतो उद्याकडे ड्युटी आहेत बरं का सांगता ना उद्याकडे ड्युटी आहेत ना म्हणतात काय म्हणतात काय त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला अजून काहीतरी म्हणतात ना जागर गोंधळ. आता जागर गोंधळ आहे म्हणजे जागर करायचं आहे आणि गोंधळ घालायचं गोंधळ घालायचं आहे का नाही गोंधळ घालायचं आहे ठीक आहे. जागर आणि गोंधळ जागर करून गोंधळ घालवायचं आहे जागर करून गोंधळ घालवायचं आहे पण चांगला विचार केला जागर करून गोंधळ घालवायचंच आहे आपल्याला जागर करून गोंधळ घालवायचं आहे. जागा व्हायला पाहिजे ना का जागा व्हायला पाहिजे का नाही तेव्हा गोंधळ होईल मिटेल का नाही गोंधळ केव्हा बंद होईल जागा झाल्यावर गोंधळ मिटेल. हां ते काय ते मला वाटतं देवीचा अभंग आहे तो गोंधळ घालती कौतुकी गोंधळा येई हो गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू आंबे का नाही अशी जी काही अवस्था आहे हां मूळ पीठ आहे ही मूळ पीठाची अवस्था भोगण्यासाठी काय करावं लागेल का नाही. ही जी गोष्ट आहे बाहेर जो गोंधळ आहे तो आतला जो काही संबंध आहे तो जोपर्यंत आपल्याला त्याचा उपभोग मिळत नाही तोपर्यंत बाहेरचा गोंधळ मिटवत मीन माझं हा गोंधळ मिटायला पाहिजे का नाही हां आणि मग जागर होईल. आणि ती गोष्ट आहे म्हणून खरं जागर करायचं आहे तर साधू आपला जागर करण्याकरता आपल्याला युक्ती देत आहेत. काय युक्ती देत भाऊ जाग होईल उठा 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 हां उठा व्यास वशिष्ठ शुक गोंधळ हां ते प्रमाण आहे ना ते हां नाचता ते सोंबेळी विसरून पडी आंबे तुझे गोंधळी गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तो आंबे
का नाही? अजून एक प्रमाण आहे ना. अजून काय प्रमाण आहे? अजून त्या अभंगात प्रमाण आहे ना. मुकुटमुनी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका 33 कोटी देवनायक गोंधळ घालती सोन कौतुक गोंधळा एका जनार्दनी आंबे आंबे तुझे गोंधळी नाचे देख. नाचे देख असं काहीतरी आहे. गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे अशी जी मूळ अवस्थेचं सांगितले. मूळ पीठ ती अवस्था आहे. पण हे सगळे लक्षणाने त्याचा उपभोग घेताना आणि या सगळ्यातून मोकळीकता मिळवण्यासाठी या योजना आहे. या योजनेने जर गेलं तर न पुढे कोणता कुठे काही अशी अवस्था आहे. आणि म्हणून तुम्ही कुठलंही अभंग घ्या, कुठलंही प्रमाण घ्या, पण आपल्या जीवनाला सोडवण्याकरता युक्ती आहे. त्या युक्तीने आपण विचार करायचा आहे. चला पुढे. कृष्णाने जी नगरी वसवली होती तिची शोभा काय सांगावी. तीत सोन्याचा कळसांचा तर काय रांगाच्या रांगा लागून राहिल्या होत्या. काय झालं होतं? सोन्याच्या कृष्णाच्या द्वारकेमध्ये काय होत्या? सोन्याच्या कळस कशाचे होते? सोन्याचे कळसांच्या रांगाच्या रांगा रांगाच्या रांगा होत्या. कशाला? त्या द्वारकेला. द्वारका ज्याला म्हणतात द्वारको. कृष्ण अवतारामध्ये कृष्ण कुठे राहत होता? राधा होता त्या ठिकाणचा. त्या द्वारकेचा राजा होता कृष्ण त्या काळात. अशी ती अवस्था. आणि सगळ्या म्हणजे त्या मंदिराला किंवा त्यांच्या आसनाच्या वस्तीला आणि कळसाच्या रांगा होत्या. काय होत्या? सोन्याच्या कळसाच्या रांगा होत्या. त्या सोनं आपल्याला जर पाहिजे एवढं जर मिळलं तर फार लपवून ठेवतात का? कोण नेईल का काय? पण त्या रांगाच्या रांगा होत्या. काय असेल अवस्था? त्यावेळेला बामटे नव्हते का? होते ना. मग लंकेमध्ये सोन्याची घर होती. त्या टायमाला हाता आपल्याला नाही एखादी वाटी सुद्धा नाही सोन्याची. काय तूप घ्यायला, दूध घ्यायला वागाचं. ऐका, पण हे एवढं जरी आपल्याकडे आज नसेल तरी आपली अवस्था जी आहे सोन्यापेक्षाही पॉवरफुल आहे. का? तर त्या काळात तेवढा अभ्यास करून तेवढं मिळत होतं. असं जरी असलं, ती श्रीमंती जरी तशी असली तरी आजची श्रीमंती त्यांना नव्हती. काय म्हणायचं तुम्हाला? आजची श्रीमंती त्यांना नव्हती का? एक हरिनाम जपताकडे एक पाऊल टाकता एक येत नव्हतंय अशी अवस्था होती का? तिथं काही कोटी रुपये खर्च करून त्या अवस्थेला त्या यत्नाला आणि खर्च होत होता. ती आज आपली ताकद नाही. पण एक मुखामधून वाणी निघते ती किती किमतीची असेल. तिची किंमत किती आहे विचारा नाही का त्याला? किती किंमत? केवढ्याला देता तुमची वाणी? देता का? द्याल का? तुम्ही म्हणाल ती किंमत जमल? देताय? एवढी किमतीची वाणी आहे. आणि त्या वाणीतून जो शब्द निघतोय त्याचा यत्न होतोय. नाम घेता वाटचाली यत्न पावलाच यत्न होतं. एक पाऊल टाकलं यत्न, एक पाऊल टाकलं तर यत्न. मला सांगा एवढी ताकद कोणामध्ये आहे? आजच्या हरिभक्तामध्ये बरं का, आपल्यामध्ये नाही. हरिभक्ताची गोष्ट चालली, आपली नाही बरं का. आपलं समजूनच घेऊ नका तुम्ही. हरिभक्ताची गोष्ट आहे ही. हरिभक्ताची ताकद आहे. नाम घेता वाटचाली यत्न पाऊला पाऊल. असं जे हरिभक्त आहे, हरिभक्त बरं का, हरिचे भक्त. पुढे आणखी त्यांना मोठ्या कौशल्याने अनेक प्रकारची रत्ने जडवलेली होती. त्यांचे तेज आकाशातही मावत नव्हते. ज्या द्वारकेमध्ये कामधेनू अगदी घरोघर होत्या, कल्पवृक्षांच्या तर रांगाच्या रांगा लागून राहिल्या होत्या. आणि द्वारावर चिंतामणीचे खेळणी लटकत होते. कळलं का? कळलं का? 3 प्रकारची अवस्था झाली.
तीन प्रकारचे कामधेनू, चिंतामणी आणि कल्पतरू. हे तीन माणसाला प्राप्त झाल्यावर माणूस काय करेल हो? काय करेल? काय करेल? काय करेल? आज हे काय करताय? या तीन गोष्टी आहेत म्हणूनच माणसं लटकून गेले. यांना सोडायलाच मागत नाही. या तिन्ही गोष्टी माणसाजवळ आहेत, आजही वापरतायत. त्यातच गेले दारू. मग कल्पतरू कल्पना, चिंतामणी चिंता, कामधेनू जे जे मनाला वाटत ती इच्छा. हे तिन्ही माणसाजवळ आहेत का नाही? माणसं तिथेच अडकले. या तिन्हीच्या पलीकडची अवस्था काय आहे कळली का? या तिन्हीला आधारभूत अवस्था कोण आहे? या तिन्ही कोणाच्या आधारावर खेळतायत? कोणामुळे त्यांना महत्व आहे? या तिरपुटीला आधार कोण आहे? जसं तिकडे ब्रह्म विष्णू महेश हे जरी लय उड्या मारत असतील तरी हे कोणाच्या आधारावर आहेत का? स्वतंत्र आहेत? मग तसं या तीन गोष्टी स्वतंत्र आहेत का? मग कोणाच्या तरी आधारावर आहेत ना. मग त्याचा म्हणून वापर करावा का आपला म्हणून वापर करावा? मग आता काय करतात? इच्छा झाली का तिकडं पडतात. एवढं पाहिजे आणि नाही कमी दिलं हो. आताचा पाकिट कमी दे एवढ्यानं कसं पाकड ते भरून द्या, नाही तर पुढच्या वेळेला येणार नाही. आताच नको आहे का नाही? आहे का नाही? असंच आहे का नाही? इकडे काय सांगतात गवळण? काय सांगते पण अनुभव काय सांगते गवळण? या तीन गोष्टी किती खोट्या आहेत. पण माणूस भांबावलाय त्या तीन गोष्टीला जवळ घेऊन बसलाय का? थोडंसं ताटूला आंबील मागते ना. ताटूला आंबील मागली म्हणजे माणसाला असं वाटतंय हा हा आता किती मजा आहे, आता किती मजा आहे. अरे ते तात्पुरतं आहे. ते भंगार आहे, भांगार. ती गवळण सांगते. मला अशी बोलू पडली ती गवळण सांगते. कोणी एक फुलली नाही. मी दूध विकायला जात होते पण मला विसर पडला. कोणी एक बोलली नाही. विकते गोरज. आता मी काय विकायला काय गेले होते? विकायला काय नेलं होतं? दही दूध का नाही. आणि काय सांगत होती? काय सांगत? हरी घ्या. विकिता गोरज घ्या म्हणे हरी. आता तिने काय पाहिला? काय केलं? काय झालं होतं? बिघडली. काय नाही बिघडली? जे खिला डोळा त्याला डोळ्याने पाहिलं बिघडली ना. डोळ्याने पाहिजे जे खिला डोळा बसला मनामध्ये बस. आता ही पोरींना नाही का म्हणते काग बाई तुला तो पडतोय का? मूर्ख माती नाही का? पडतोय का? मूर्ख माती नाही का? नाही का? हां शेवटी शेवटी जमलं. आनंद होतोय. आनंद होतोय का नाही? का नाही? देखीला डोळा बसला तोच वदनी हा उच्चारी. आपुले आता विसरत भोळा आहे. ही गोविंदाची कळा आहे आपली नाही. कोणाची? गोविंद रे गोविंद. ही लीला गोविंदाची आहे आपली नाही आहे. हा कौतुक अवस्था जी आहे ही कोणाची आहे? ही कौतुक करणारी अवस्था कोणाची आहे? आता आपण कौतुक करतो पण कोणाचं करावं? कोणामुळे घडतंय? मग त्याचं कौतुक करावं का याचं? कोणामुळे घडतंय? पण आपण याचं सांगतो. याचं सांगतो. याचं सांगावं का त्याचं सांगावं? याचं सांगावं. आणि ती गवळण त्याचं सांगते. मला दही नाही म्हणता येत. आता मी काय म्हणते? विकते गोरज पण घ्या म्हणे हरी. मी आता विकायला निघाले. हे घे ना, हे घे ना. विकिता गोरज घ्या म्हणे हरी. हरी घ्या, हरी घ्या, हरी घ्या. आता विकायला काय आणलं दूध ना पण हरी घ्या का? आता मी ज्याला पाहिलं तो ते तयार झाला. काय झाला? त्यात दही दूध राहिलं नाही. काय झाला? हरी. पाकची अवस्था आहे. जीवनामध्ये असं झालं पाहिजे. मी आता देह राहिलो नाही, नावरूपाचा राहिलो नाही. मी आता काय झालो? देवांचा देव झालो. काय झालो? काय झालो?
देवांचा देव झालो का तर देव मला जवळ घेत आहेत, देव माझे दातव्य करतायत, म्हणजे मी त्यांचा देव नाही का? मी आता काय झालो? देवांचा देव झालो का? देखील डोळा पैसा म्हणी तोच वदनी, तोच आता मी विचारतो, वेगळं काय सांगतोय? मला तेच वेळ लागले का? मी पाहिलाय तो किती गोड आहे तो, किती गोड आहे, सांगता येणार नाही इतका गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे देई मन प्रेम सर्व काळ विठू मामलिया. याची हात वर हात वर हात वर, दुसरा नको मला. संचलन राहे हृदय माझ्या, असं काही आहे, तो आनंद देणारी अवस्था आहे. आणि म्हणून 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 माझ्या मनाला पटलेली अवस्था तुमच्याजवळ बोलते. वेगळं काय झालंय? मला वेळ लागलं का? मी बिघडले का दुरुस्त झाले? दुरुस्त झाले, दुरुस्त झाले. पण लोक काय म्हणतात? बिघडली. आणि ह्या जर पाहिलं तर आपण बाह्य अंगाने पाहत बसतो आणि बाह्य अंगाचा विचार करत बसतो, अंतरंगाकडे जातच नाही. आणि ती अंतरंगाकडे गेली तर म्हणजे बिघडली. आता बिघडली कोण? बाहेर अंग पाहणारी बिघडली का अंतरंग पाहणारी बिघडली? बाह्यांग बिघडले. बरोबर आहे. बिघडले कोण? वाद कोण झाले? बाह्य अंगाला पाहून वाद कोण झाले? माझा अंकुर, माझा काका, माझा मामा, माझा नातू, माझा पंतू, माझं म्हणून बिघडलं. कोण तुझं? ज्या वेळेला आपल्याला सांगतो ना, शेवटी नाक मुख गळू लागले, बाबा तुम्ही मंदिरात जाओ कपडे घेऊन झोपायला, नसेलच ऐकत तर आश्रम आहेतच, चढता काय नेऊन पोचू का? लय वटवट ना तुमची. आणि चकाकाला ते टाकता, लगेच उठले तिथेच बसता, संडासला गेले सगळी ते हिरवाड होऊन जाते, तुम्हाला तुमचा भान राहत नाही. मग तिकडे जा ना, तिकडे आवाज मोकळा आहे ना. कोणी केलंय एवढं जमा? कोणी केलंय? कोणासाठी केलंय? कोणासाठी केलंय? त्याची आता दुरुस्ती का नाही? त्याची दुरुस्ती का नाही? जा तिकडे. केलंय कोणासाठी? नाही का? मग त्याची दुरुस्ती. आणि म्हणून सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको रे. काय सांगितले? आता परपंच समजतो का? परक्याची पंचायत बरं का, आपली नाही. परक्याचा सीन भाग करून देतोय. परका समजतो ना? परका समजतो ना? परका जो आपल्याला जवळ ठेवत नाही तो परका, जो आपल्याला जवळ ठेवत नाही तो परका. मला सांगा ना, हा नाचका पुतका आपल्याला जवळ ठेवतो का? हा नाचका पुतका आपल्याला जवळ ठेवतो का? घडी आपल्याला विसरून बाजूला जातो का नाही? कोणाच्या सगळी जातो का नाही? मग हा परका एक आपला आहे, परका एक आपला आहे. आपण नादी कोणते लागलो? परक्याच्या. म्हणून परक्याची पंचायत करू नका. आपला विषय हिचा आहे. पंचायत कोणाची करतो? परका म्हणजे परपंच म्हणजे परका, परक्याची पंचायत. हो, पुढे गेले ते देवांकडे मिटवायला. मग गालात कोणी मारली? बोटा वाटले. मध्ये गेलो ना, जाऊ का? पंचायत लोकांची करायला गेला, काय झालं? फटका खावा लागला का नाही? तसंच आहे जीवनामध्ये पंचायत. आणि म्हणून ह्या पंचायती आपल्याला इथेच मिटवायच्या. हे पंचप्राण, या पंचप्राणामधून आपल्याला मोकळं व्हायचं. जीवाभावाने आरती करायची आहे. पंचप्राण जीवभावाने आरती करायची आहे. कोणाची आरती करायची? हा जीव भावच ओळख टाकायचं. कोणावरून? हे सगळं ओळून टाकायचं. कोणावरून? पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, तुपा व्यथा जन्माच्या. हा त्याच्यावर ओवाळून फेकून द्यायचं आहे. भावे चरणावरती ठेवा माता,
चुकवा व्यथा जन्माच्या या फेऱ्यात चुकून टाका ना, त्याला देऊन टाका ना, म्हणजे फेरा पडणार नाही. आणि म्हणून आपल्याला या जीवनामध्ये मोकळं व्हायचं, म्हणून या त्रिपुटीच्या पलीकडून चालायचं आहे. चला पुढे. द्वारकेमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात नवरत्नांच्या ढीगच्या ढीग पडले होते आणि ते श्रीकृष्णच नांदत असल्यामुळे रिद्धी सिद्धीही दाशी होऊन राहिल्या होत्या. काय काय मजा आहे आता सांगा. रिद्धी सिद्धी. ज्यांच्या अंगभूत अशा अवस्था आहेत, हा आता त्यांच्याकडे काय कमी असेल सांगा बरं. श्रीमंतीला आपण एवढा मोठा जर इशारा जर पाहिला, तर एवढा मोठा विचार जर केला, तर सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगभूत आहेत. म्हणून त्याला आपण बाजूला सोडून आपला हा दिमाग वेगळाच चालतोय. कशाला धरून चालतोय? त्याला धरून चालतो का वेगळा चालतोय? वेगळा चालतो. वेगळा चालतोय. मग धरून चालावं का वेगळा चालावं? धरून चालाव. मग सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याची संगत आपल्याला पाहिजे, का ज्याच्याकडे असा भांगार आहे त्याची संगत पाहिजे? काहीच नाही ज्याच्याकडे. त्याच्या नादी लागून शेवटी भांगार होऊन जातो. हां, त्याच्या समोर काळा ओढून येतो. तो म्हणतो आता मी काय करू, म्हणजे त्याला सोडवता सुद्धा येत नाही. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर पाहिलं तर सोडवणारा तोच आहे. ज्याच्याकडे या अंगभूत अवस्था आहे, हां, तोच आपल्याला या गुंताळ्यातून मोकळा करणार आहे. म्हणून त्याची संगतीची गरज आहे. म्हणून योजना अशी केलेली आहे का माणसाच्या योनी जन्माला येण्याच्या अगोदर देवाचा अवतार, साधूचा अवतार, आणि मग तुमचा आमचा जन्म. कशासाठी? ह्या अडचणी येणार आहेत पुढे, असं त्यावेळेला कळलं. म्हणून त्यांनी सांगितलं काय करा, पुरव. या संगती जवळ घ्या आणि या संगतीचा विचार समजून घ्या. समजून घेतलं तर पैशाला इथंच आहे, पुढे जावं लागणार नाही. पण हे एवढं जर समजलं नाही, जर आपण पंचायतीच करीत बसलो लोकांचे, माझं आहे ना आपल्याला, हो नाही मग मी मिटवील ना त्याचे. तुझ्याकडे बंद ते तू काय दुसरं मिटवता येईल. आणि म्हणून मिटवायचं असेल, मिटवणार तो एक होतो का ज्याच्याकडे अंगभूत अवस्था आहे त्याला पुढे. कृष्ण रूपांच्या लालसेने तर डोळ्यांना वेडच लावून सोडले. तेव्हा ते मोठ्या आवडीने श्रीहरीच्या अंगावर बसून मोरांच्या पिसांच्या रूपाने पाहू लागले. काय सांगितले? त्यांच्या अंगभूत अवस्थेला मोरांच्या पिसं दाशी सिद्धी दाशी म्हणून राहिले. बरोबर आहे. आणि मोरांचं पिसं सगळ्या अंगाला डोळे. आता पहा, मोरांना जसं सगळ्या अंगाला पिसं आहेत का नाही, तसं कृष्णाचं सगळ्या अंगाला डोळे. आता कोणत्या डोळ्यांनी कोणाला पाहायचंय पहा, ते डोळे जर पाहिलं तर ही कृष्णाची अवस्था पाहायचं आहे आणि आपले डोळे अंगभूत तयार व्हायचे. कृष्णाचे सगळ्या अंगाला डोळे आहेत का नाही, मग भक्ताचे नसतील का हो? असं हां, भक्ताने जर त्याचा अंगसंग ठेवला तर भक्ताचे अंगभूत डोळे होणार नाही, होईल ना का नाही? आणि ती गोष्ट तुम्ही मगात आपला विषय होऊन गेला का, ती गोष्ट ती अर्जुनाने देवाचाच अंगीकार केल्यामुळे, संघ ठेवल्यामुळे अंगभूत अवस्था झाली का नाही झाली. ती फक्त द्रौपदीलाच कळली, आपल्याला का कळत नाही? आपण भक्ती करत नाही. द्रौपदी भक्ती करत होती आणि ती नारदाला दाखवली देवाने. हो, खरी भक्ती काय आहे? ही तर तोर भक्ती आवडती देव संकल्पावी माया संसाराची. या संसारातून मोकळं होण्याची एवढीच अवस्था, अनेक अवस्था नाही. आणि म्हणून जीवनामध्ये प्रत्येक जीवाने समजून घ्यायचं आहे कोण सोडवणार आहे, कोणाच्या संगतीने आपण मोकळं होणार आहे. ही अवस्था देव स्वतः अंगभूत होऊन सांगतायत. त्याला कृष्णाच्या सौंदर्याची शोभा काय सांगावी, ती चाखण्यासाठी डोळ्यांना जिभाच निघाली. काय झालं? डोळ्यांना काय झाली? जीभ समजली ना. हो, जिना नुसतं पाहा ना. आता मी संध्याकाळी जेवायला बसलो ना का, मला जर काही पदार्थ आवडला ना तर मी सारखं ते बोट लावून टाकीत राहतो का. ती रुची किती गोड लागते. रात्री भाजी होती हरभऱ्याची, पण ती मोकळी करून आणली ती मस्त.
त्यावेळेस कांद्यामध्ये पटवून आणली होती आणि ते सगळं खायचं. पण मला ती भाजीच आवडायची. बाबा म्हणे तुम्ही हे नाही खात. म्हटलं याची गोडी लागली. अजून देऊ का? नाही म्हटलं ही संपल्यावर पाहू. म्हणजे जीव त्याची लालसा धरून राहते. हां गोडी गोडी लागली. तसं आहे, जिभेला तो चटका लागतो म्हणे ती गोडीचा, आणि ती जीभ त्याचा अनुभव घेते. आणि तो अनुभव प्रत्येकाला समजतोय किती गोड आहे. ती गवळण नाही सांगते किती गोड गोड तुझे नाम ए विठ्ठला, ऐ किती गोड गोड तुझे नाम. अमृत अमृत गोड आहे. अमृत सुद्धा तेवढं गोड नाही, एवढं गोड आहे. मान अशी अवस्था आहे ती. तो अनुभव दांडगा आहे. गोड तर आहे पण मोठं बी आहे. किती मोठं आहे सांगता येणार. आकाशापेक्षा मोठं आहे. आकाशापेक्षा मोठं. आकाश पाहिलं का? आकाश तरी मोजमाप आहे का आपल्याला? आकाश बघ त्याच्यापेक्षा काही पण मोठा आहे. आकाश मोठं आहे नाही. गगनावरची वाढ म्हणजे आकाशापेक्षा मोठा आहे. मोठा आहे. एवढी देवाची अवस्था आहे. देव असा आहे. आता मला सांगा, देवच असा आहे, त्याचा अनुभव कसा असेल हो? आणि त्याचा अनुभव जर असा आहे तर त्याच्या नादी लागले त्याची अवस्था काय असेल? नाही काही म्हणतात ना, आणि त्याचा बाप तसा म्हणून मुलगा तसा. हो, मग आपला बाप कसा आहे? काय गरीबोळाच आहे. आपला बाप सुद्धा श्रीमंत आहे. आपण दरिद्रीचे पोरं आहोत का? श्रीमंताची. पण आचरण केलं तर होईल ना. चला पुढे. उपनिषदांत वर्णन केलेले तत्व जे परब्रह्म ते साकार स्वरूपाला आले असल्याने ते रसाळपणामध्ये तर केवळ अपूर्वच होते. कृष्णाला पाहण्याच्या आवडीने देव उड्यावर उड्या घेऊ लागले. डोळ्यांना तर इतकी गोडी लागून राहिली की ते अर्धक्षणे विसंबेनात. कृष्ण स्वरूपाचे कौतुक पाहताना डोळ्यांना अधिक भूक लागत चालली. त्यांच्यात सुख तुडुंब भरून गेले होते, तरी सुद्धा ते अधिक भुकेले झाले. काय डोळे काय सांगतो? इतकं म्हणजे आनंद पूर येत होता. इतकं म्हणजे त्याच्या सगळ्या इंद्रियांच्या पारणं फेडत होतं. पण रोज आपण जेवतो, रोज खातो, रोज सगळं पितो, पण तरीसुद्धा तृप्ती होते का? आज बी होते का? हा पण सकाळी खाल्लाय ना, आता परत खायची इच्छा आहेत का नाही? संध्याकाळी परत आहेत का नाही? तृप्ती होते का? नाही. अशी ती आज तयार झाली होती. कोणाची? कृष्णाला पाहण्याची. सगळ्या असणाऱ्या देवतांची. तो कुठेतरी पाहायला मिळेल. कसा पाहायला मिळेल? त्याचं साज काय आहे, त्याचं वर्णन काय आहे, त्याचं किती वर्णन केलं तरी पूर्तता होत नाही. अजून असं वाढत चाललेलं आहे. तो कधी पाहायला मिळेल आणि त्याचं रूप कधी वर्णन करता येईल? म्हणजे बाहेरच्या अंगाला सुद्धा एवढी किंमत होती, तेव्हा अंतरांग मिळण्याची किंमत काय असेल भाऊ? हो, आंब्याची राखण केले. आंबा असा पार म्हणजे भरगच भरलेला आहे. डजनीच्या डजनी असे आलेले आहेत आणि पिवळे होत आलेले आहेत. पिवळे होत आले, खाली गळत आहेत. पण पाहताना म्हणतो बाप रे, इकडे लाळ येते, पाहतो बाप रे. म्हणतो लांबून राहा, येऊ नका जाऊ. आज पण ते पाहू दे ना, एखादी खाऊ दे ना. तो म्हणतो मी अजून ते लहान होतं तेव्हापासून राखण केले. हो, ते आता उतरवायला एक वेळ काळ आहे आणि ते उतरवल्यानंतर आम्ही विकेटला काढले का मग खायला दाम द्या अशी अवस्था. मग सांगा, आतून बाहेरून ते पाहायला मिळते. बाहेरच पाहिल्यावर एवढा आनंद होतोय, तर आत असल्यावर काय आनंद होत असेल? आता जेव्हा मुका घेते वेळ आल्यावर काय होत असेल? घेता ना मुका, हातात मिळल्यावर मुकाट राहतात. आपलं हे खाऊन पाहू दे ना, आंबट आहे का तिखट आहे? एक खाला का दुसरा म्हणतो मग तुम्ही खाला, मला एखादा खाऊ द्या. पहिला 1 किलो असंच वाटेवडी निर्माण होते. मग परत 2-4 किलो घेतली घरी रस काढायला. त्याने किती गोड आहे.
म्हणजे आतून बाहेरून पिकलेली अवस्था किती गोड असेल, तसं भगवंत आतून बाहेरून गोड आहे. पाहणारं बाहेरूनच पाहतात, एवढा आनंद मानतात, तेव्हा आतली अवस्था काय असेल. आतलंच बाहेर निघालंय का, वेगळं काही आहे का? नाही नाही. हं? ते प्रमाण सांगतात काही मंडळी. हो, थोडंसं जवानीमध्ये उड्या मारल्या ना तर तो नकरा करून सांगतो. ते म्हणतात 2 दिवसाची जवानी आहे तुझी, इथं नाही टिकणार भाऊ, लय नको उड्या मारू, पुढे पुढे केल्याचं फळ भोगायला येईल बरं का, सावध होईल. पण तो ऐकत नाही. तो म्हणतो काय होईल काय होईल, म्हणे प्रमाण सांगतो 2 दिवसाची जवानी इथं नाही टिकणार. म्हातारपण जवळ आलं ना, कळे लाल मूग गळू लागेल आणि मग कुत्रा सुद्धा जवळ ठेवणार नाही. हाड अशी अवस्था होईल का नाही. सोनापरी गती झाली, सगळे करतील हाड हाड, कोणी जवळ ठेवणार नाही. म्हणून 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 आजच सावध होई बापा, काळ लागला शे मापा. अरे प्रपंची गुंतू नको रे, पाय बुडतील पापा. हा, अडचणी आहेत पुढे, सावध होई ना दादा. हा, सावध होऊन बदलीला आणि आपलं हित करून घे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक नाही, असे होत आहे. आणि ती भोगण्यासाठी रीत आहे ती साधूच्या विचारात आहे. साधूचा विचार आणि देवाला मान्य आहे, देवाचा मान्यता आणि भक्ताला आनंद देणार आहे का. तर देव म्हणतात ह्या सुखाकाराने देव देव वेडावला संत नाही का. वैकुंठ सोडून संत सजन संता सदनात आलो त्यासाठी खरंच इथं आहे, खरं इथं आहे. अजून एक जण म्हणतोय, अजून एक जणाला थोडंसं भांबवलेली अवस्था काय, एकाकडे जास्त पुण्य झालं म्हणून तो गेला इकडे, एकाकडे पाप जास्त झालं तो गेला इकडे. पण तिसरी अवस्था काही म्हणजे उमजलीच नाही, त्यामुळे 2 इकडे गेले. आणि मग गेले ते हे गेले तर यांनाही मौत आली असेल ना. याची मौत माहिती आहे ना तुम्हाला, पाहिजे का तुम्ही कोणती. जास्त पाप झाले का मौत कशी आहे, काय खायला म्हणते भाऊ काळू भाऊ, पाप जास्त झालं काय खायला म्हणते चिंतन. हां नाही ते जाऊ दे, चिंतन करू द्या. पाप जास्त झालं काय खायला म्हणते जोशी बाबा, मंगळवार पाप जास्त झालं का काय खायला मिळते. वंगा हां हां म्हणतात खाले. पाप जास्त झालं का काय खायला मिळते तुम्हाला माहीत नाही. हां नाही नाही तुम्ही आता पहा आहे ना सगळ्यांना माहीत. हरिवीर जन्म आता काय खात असेल, काय खात असेल नाही म्हणजे असं बोट करून टाकीत असेल का म्हणजे थोडंसं हां नाही अजून द्या. नरकामध्ये तोंड पुढत आहे, काय खायची मजा येत असेल सांगतो का. अशी आपली परिस्थिती आहे जीवनामध्ये. किती फेऱ्या घालून आलो, या सगळ्या यात्रा भोगीत आलो. आता तरी उघडी झाली का अद्यापी नकडे मातेची या खोळे नाही. आता तरी सावध व्हायचंय का. मग दुसरा नंबरचा पुढे हा मग मी पुण्य केले, पुढे गेले स्वर्गाला. आता स्वर्गाला गेले म्हणजे मौज आहे का. त्यांना वाटत होती व स्वर्ग म्हणजे फार मोठी मौजीचा दिवस आहे. स्वर्गाला गेलं म्हणजे काहीतरी. आता स्वर्गाला गेलेलंच तिथं जाऊन काय नरकातच भांडवल काय आहे तिथं जाऊन काय आहे. तिथं कामवासनाच आहे का वेगळं काही आहे. हां आणि त्या कामवासनेने त्यांना सुद्धा पुढे जाणं होईल. मग कुठं शेवटी कुठे जातील का नाही. आणि ते सुद्धा आणि मग त्यांना उमजलं बाप इथं आल्यावर सुद्धा मग आम्हाला तिकडे जावं लागेल का. हो मग पुण्याचा फरक काय. मग दोन्हीचे समासमीप होऊन जे गेले ते कुठे गेले म्हणे ते माणसाकडे गेले. माणूस झालाय त्याचा. दोन्हीची समसमा अवस्था झालेली माणूस झाला. माणूस हा मूर्त लोकांमध्ये काय करतात. हां कीर्तनं भजनं ऐकतात आणि नारायणाची आठवण करतात
आणि तृप्त होतात. मग आम्हाला तिकडे जायचं आम्हाला काय म्हणजे हे सगळं सोडून जावं लागेल तिकडे. हां मग पुण्याची पावटी सरे मग आपलं इंद्रपणाची पुण्य होती. आहेत ना ते इथं संपून टाका आणि आपलं परत मूर्त लोकांमध्ये चला. पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची होती. इंद्रपणाची उठी उतरे येऊ होते आणि लागती. सवेत येऊ लागती. तुला कमाल का कशासाठी? मुक्तावस्था फक्त इथंच आहे, मृत्यूलोकातच आहे. इतर ठिकाणी नाही. हा का नाही? मुक्त होण्याची अवस्था इथंच आहे. नारायण नामे इथे नारायणाचं नाम घेता येते, नारायणाच्या आठवणीत राहता येते, जीवन मुक्त होता येते, जिवंत असताना मुक्त. काही मंडळी म्हणत नाही मेल्यावर मी मुक्तच होईल ना. आता मेल्यावर आता मुक्त आहे का नाही हे सांग. आता जर मुक्त असेल तर बरोबर आहे. मेल्यावर मुक्त झाला का आणि काय झालं कोण पाहिलाय? मग ह्याच डोळ्यात भोगू मुक्तीचा सो याच्या तासाने आम्ही मुक्त झालो का नाही हे त्याला कळलंच पाहिजे. हे कळलं नाही तर फेरा पडेल आणि कळलं तर पैशाला मिळेल. त्याला पुढे मला तुम्ही आता इथं म्हणजे थोडंसं घ्यायचं बंद करा मग घेऊ. जाऊ दे नको. श्रीकृष्णाला अवलोकन करताना पाहणाऱ्यामध्ये इतकी गर्दी उसळत असे की पाहण्याच्या घाईत त्यांची शिरस्त्राणे एकमेकावर आदळत. हा काय होत होतं पाहण्याकरता एवढी गर्दी जमली होती. तुम्ही पाहता ना तुम्ही पंढरपूरला गेले असेल ना गर्दी एवढी बाजीला लागल्यावर बाजीला पाहता तुझं तू त्याच्यावरून उड्या मारतो तू त्याच्यावरून उड्या मारतो. ऐकत ना पाहता ना एकमेकाच्या शिराला शिर घसते का नाही. कोणाचं काय तर कोणाचं काय तर कोणाचं काय अशी अवस्था होती. कायसाठी? कोणाला पाहण्यासाठी? कृष्णाला पाणी. तिकडे जसं पांडुरंगाला पाहण्यासाठी इकडे कृष्णाला पाहण्यासाठी. तीच बारी आहे का वेगळं काय आहे? तीच बारी आहे. तिकडे बारी रोज पाहतो तीच बारी इकडे आहे पण तू पेटत नाही का? तिकडंच जायला पाहिजे बुवा. इकडं काय आहे? इकडं ते चालू आहे ना. इथेमध्ये तोच विचार आहे. इथं बारी लावा. ह्या जीवनामध्ये हे सगळं असलेले नाही का धागे दोरे नीट करायचे, रीत समजून घ्यायचे आणि रीतीने हा पैसा या जीवनामध्ये मिळवायचा आहे का? त्याच्यासाठी देवाने दिले इंद्रिय हातपाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशील नाशे जीव पण बोरो. ही जीवावस्था इथे आपल्याला मोकळी करायची आहे आणि काय व्हायचं आहे? मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून आजचा दिवस जो आहे भगवान शंकराचा दिवस आहे. कोणाचा? शंकर भगवान. आदिनाथाचा दिवस आहे. आदिनाथ आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. आपल्या जीवनामध्ये आदिनाथ आलेला आहे म्हणून आपल्याला किंमत आहे. कोणाला? माणसाला. आदिनाथ जर संघ ठेवला तर किंमत आपली आजच आपल्याला नाही का तृप्ती करेल का? तर ज्यांनी त्याचा हट्ट घेतला त्याची तृप्ती झाली. त्याची तृप्ती झाली तिथून नवनारायण तयार झाले आणि नवनारायणाच्या आधारे तुमच्या आमच्यापर्यंत तो ओघ आलेला आहे. माऊलीच्या आधाराने आलं की नाही? तिकडून नाथबाबांनी तो तसा आणलेला आहे जनार्दन स्वामींच्या तिकडून. इकडून तो कोबांनी बाबाजीच्या आधाराने ओघ आणलेला आहे आणि इकडून माऊलीने आणले. त्रिवेणी संगम आपल्या पाठीमागे उभा आहे. आता या त्रिवेणी संगमामधून आपल्याला मोकळं व्हायचं आहे आणि सिद्ध अवस्थेला जायचं आहे. तेवढ्यासाठी आजचा दिवस आहे का? ही सिद्ध अवस्था भोगण्यासाठी काय केलं? मनुष्यवने म्हणून वार्षिक हा दिवस येतो. काय? भगवान शंकर आपल्या दर्शनासाठी अवतार घेतोय. काय घेतोय? अवतार घेतोय. आपल्याला सावध करतोय. ह्या मायेतून मोकळं होण्याचा युक्ती प्रयुक्ती सांगतायत. ह्या माया नदीचं पाणी भलतंच ओढतंय आणि भले भले पोनार ओढून आसरून पाडते. चांगल्यांची फजिती करते ही माया नदी. कोणाला सोडत नाही. म्हणून तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? नावाडी पाहिजे आणि नाव पाहिजे.
नाही ही जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव आणि देवा तुझे मनोहार रूप मला लाव. मला तुझं खरं रूप दाखव. आणि ते रूप दाखवण्याकरता आजचा दिवस आहे. म्हणून महाशिवरात्र, शिवरात्र म्हणजे आता आपण खरं जर पाहिलं तर शिवाचं स्वरूप बनण्याची ही अवस्था आहे. शिव होणं म्हणजेच आपल्या ठिकाणी असणाऱ्या प्रकाशमय अवस्थेमध्ये राहणं, आपल्यामध्ये असणारं ज्ञानमय अवस्थेमध्ये राहणं म्हणजे हे समजुतीत राहणं. आजचा दिवस तसा आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण ही पर्वणी काय कुठल्या एकादशी मंडळाच्या आधाराने आपण राबवत आहोत का. आणि ते राबवत असताना नाही का काही कीर्तनं, प्रवचनं, गीताशास्त्र, भागवत, ज्ञानेश्वरी अशा ज्या संबंध आहेत त्या